जय हिंद. वेलकम टू अवर चॅनल इंट्रोवर्ट रुद्रांश. आज आपलं मराठीचं पहिलं लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये आपण अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट स्टडी करणार आहोत. या ठिकाणी जसं आपण बोललो होतो, की 1 ऑगस्टपासून चॅनलवर मराठीमध्ये कंटेंट यायला स्टार्ट होईल. त्याप्रमाणे आता लेक्चर्स रेग्युलर बेसिसवर मराठीमध्ये येतील. तिथे आपण हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीबद्दल डिस्कशन करत जाऊ. तर आज जे लेक्चर असेल ते अर्थशास्त्राचं पहिलं लेक्चर असेल, जिथे आपण ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ इकॉनॉमिक थॉट्सबद्दल डिस्कस करू. ओरिजिन होणे म्हणजे एका प्रकारे स्टार्टिंग होणे किंवा सुरुवात होण्याला आपण बोलू. तर इकॉनॉमिक्सची सुरुवात कशी झाली? इव्होल्यूशन ऑफ इकॉनॉमिक थॉट्स कसे झाले? म्हणजे वेगवेगळ्या वेळेवर जसे-जसे वेगवेगळे इकॉनॉमिस्ट आले, अर्थशास्त्र आले, त्यांनी आपले विचार कसे मांडले किंवा कोणकोणत्या संकल्पना इकॉनॉमिक्समध्ये गरजेच्या आहे. तर जवळपास 5 लेक्चर्स आपण घेणार आहोत, ज्या ठिकाणी आपण इकॉनॉमिक्सच्या बेसिक टॉपिक्सला कंप्लीटली कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर आपण स्टार्टिंग करूया इकॉनॉमिक्समध्ये, की इकॉनॉमिक्सचं ओरिजिन कसं झालं असेल. जर आपण डिस्कस केलं तर प्री हिस्ट्रीमध्ये जर गेलो आपण, तिथे आपण पॅलिओलिथिक एजला बोलतो. पॅलिओलिथिक एजबद्दल आपण डिस्कस करतो. मिझोलिथिक एजबद्दल आपण डिस्कस करतो आणि निओलिथिक एजबद्दल डिस्कस करतो. तर जे जुनं पाषाण युग आहे, ज्यालाच आपण पॅलिओलिथिक एज बोलतो, त्यावेळेस जो व्यक्ती होता तो हंटिंग आणि गॅदरिंग करायचा. हंटिंग आणि गॅदरिंग करायचा म्हणजेच त्यावेळेस शिकार करत होता आणि जंगलामधून वेगवेगळे जे कंदमूल, फळं त्याला मिळत होती, तर तो गोळा करून आणत होता. कारण त्यावेळेला ॲग्रिकल्चर एक्झिस्ट नव्हतं करत. मिझोलिथिक एजच्या एंडिंगला ॲग्रिकल्चरचं इन्व्हेन्शन झालं. पण हे जे ॲग्रिकल्चरचं इन्व्हेन्शन झालं, हे जास्त मॉडर्नाइज ॲग्रिकल्चर नव्हतं आणि इथे जे प्रोडक्शन होत होतं, ते कमी होत होतं. म्हणजेच प्रोडक्शन कमी होतं. प्रोडक्शन कमी असल्यामुळे इथे पण इकॉनॉमिक्सची सुरुवात नसेल झाली असं आपण कन्सिडर करू शकतो आणि इथे पण नसेल झाली. पण निओलिथिक एजमध्ये जसं आपण जातो तसं ॲग्रिकल्चर तर होतंच. ॲग्रिकल्चर सोबत-सोबत ॲनिमल हसबंडरी किंवा ॲनिमल डोमेस्टिकेशन स्टार्ट झालं. तर यावेळेस आपण बोलू शकतो, की जे प्रोडक्शन आहे किंवा जे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे ते सरप्लस व्हायला लागलं. सरप्लस व्हायला लागलं म्हणजेच इथे जास्त प्रोडक्शन व्हायला स्टार्ट झालं. तेव्हा कुठे मला वाटतं, की बार्टर सिस्टम सारखी संकल्पना एक्झिस्टन्समध्ये आली असेल. तर बार्टर सिस्टममध्ये ज्या वस्तूचं देवाण-घेवाण व्हायचं, त्यालाच आपण बार्टर सिस्टम बोलतो. जिथे मीन ऑफ एक्सचेंज जे होतं ते वस्तू होत्या, गुड्स होते किंवा सर्व्हिसेस होत्या. तर इथून कुठून तरी मला असं वाटतं, की इकॉनॉमिक्सची स्टार्टिंग झाली असेल. तर निओलिथिक एज म्हणजेच नवपाषाण युग, मिझोलिथिक एजमध्ये मध्य पाषाण युग आणि पॅलिओलिथिक एजमध्ये जुनं पाषाण युग. तर जुनं पाषाण युगमध्ये आपल्याला जसं माहिती आहे, की हंटिंग एक मेजर प्रॅक्टिस केली जायची. म्हणजे प्रायमरी ॲक्टिव्हिटी हंटिंग होती. मिझोलिथिक एंड होताच म्हणजे मध्य पाषाण युग एंड होता ॲग्रिकल्चर स्टार्ट झालं होतं. पण ते एकदम इनिशियल लेव्हलवर असल्यामुळे प्रोडक्शन कमी होत होतं. त्यामुळे सरप्लसची संकल्पना नव्हती. निओलिथिक एजमध्ये सरप्लसची संकल्पना आली. म्हणजेच ॲग्रिकल्चर प्रोडक्शन वाढलं. त्यामुळे एक्स्ट्रामध्ये प्रोड्यूस व्हायला लागला आणि ॲनिमल डोमेस्टिकेशन पण स्टार्ट झालं होतं. म्हणजेच प्राणीपालन पण स्टार्ट झालं होतं. ज्या गोष्टीमुळे बार्टर सिस्टमसारखी संकल्पना एक्झिस्टन्समध्ये आली. जेव्हा बार्टर सिस्टम एक्झिस्टन्समध्ये आली, तेव्हा आपण हे बोलू शकतो, की इकॉनॉमिक्स एका प्रकारे चालू झाली किंवा स्टार्ट झाली. पॅलिओलिथिक एजमध्ये जर आपण डिस्कशन केलं, तर हंटिंग होत होती आणि मिझोलिथिक एजमध्ये पण ॲग्रिकल्चर होत होतं. तर यावेळेस इकॉनॉमिक्स एक्झिस्टन्समध्ये नव्हती का? होऊ शकते एक्झिस्टन्समध्ये असेल, पण 2 कारणं मी सांगतो. तर प्रोडक्शन कमी असेल, त्यावेळेस लिमिटेड रिसोर्सेस होत्या. होत्या का? होत्या. म्हणजेच संसाधनं लिमिटेड होती का? पण गरजा अनलिमिटेड नव्हत्या. म्हणजेच या 2 वेळेमध्ये गरजा अनलिमिटेड नव्हत्या. म्हणजेच नीड्स ज्या होत्या, ह्युमन नीड्स होत्या किंवा वॉन्ट्स होत्या, त्या अनलिमिटेड नव्हत्या. पण लिमिटेड रिसोर्सेस नक्की होत्या. म्हणजेच लिमिटेड संसाधनं जरूर होते. तर यावरून आपण हे बोलू शकतो, की नीड्स अनलिमिटेड नसल्यामुळे नीड्स नसल्यामुळे आणि लिमिटेड रिसोर्सेस असल्यामुळे इथे इकॉनॉमिक्सची कन्सेप्ट एका प्रकारे लागू होत नाही. पण जसं-जसं सरप्लस वाढलं, ॲग्रिकल्चर वाढल्यानंतर प्रोडक्शन वाढलं. प्रोडक्शन वाढल्यामुळे बार्टर सिस्टमसारखी इनिशियल लेव्हल ऑफ इकॉनॉमी स्टार्ट झाली असेल. त्यानंतर आपण बोलणार आहोत दुसऱ्या टॉपिकवर, की इकॉनॉमिक इव्होल्यूशन कसं झालं थॉट्सचं, इकॉनॉमिक थॉट्सचं. म्हणजे जे आर्थिक संकल्पना आहेत, त्या कशा-कशा चेंज होत गेल्या. भारतामध्ये कौटिल्य आले.
ग्रीसमध्ये अरिस्टोटल आले. फ्रान्समध्ये एका प्रकारे फिजिओक्रॅट्स आले. कार्ल मार्क्स होता, ॲडम स्मिथ होता, सॅम्युएल्सन होता, केन्स होता. यासारख्या लोकांनी वेगवेगळ्या संकल्पना कशा दिल्या इकॉनॉमिक्समध्ये तेच आपण स्टडी करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. होऊ शकते लँग्वेजमध्ये डिफरन्स तुम्हाला जाणवेल, की माझी मराठी वेगळी आहे, तुमची मराठी वेगळी आहे. कारण माझ्या शिक्षणाची सुरुवात आंध्र प्रदेशमध्ये झाली. आंध्र प्रदेशमध्ये नंतर मी गेलो महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये. माझा जन्म विदर्भातला आहे. सुरुवात आंध्र प्रदेशमध्ये, नंतर विदर्भ, नंतर अकोला, अकोल्यावरून पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर मराठवाडा. तर मराठवाड्यामध्ये मी सध्या आहे. तर या सगळ्यांचा मिक्स तुम्हाला माझ्या लँग्वेजमध्ये दिसेल. सो ते एक पॉईंट नाही आहे. पॉईंट हा आहे, की मराठीमध्ये लेक्चर झाले पाहिजे. मराठी माणसाला फायदा झाला पाहिजे. कारण बऱ्याचशा ठिकाणी मराठी माणसाचं भविष्य जो आहे, तो एक हिंदी स्पीकिंग पर्सन डिसाईड करत आहे. भाषावर आपलं या ठिकाणी जास्त भर नसणार आहे किंवा हिंदी स्पीकिंग माणसाशी आपला काही वैर नाही आहे, वाद नाही आहे. पण मराठी स्पीकिंग विद्यार्थ्यांचा लॉस नाही झाला पाहिजे. तो सगळ्यात मोठा पॉईंट आहे इथे. आपण अर्थशास्त्र म्हणजे काय पासून सुरुवात करू, की अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्सचा अर्थ काय होतो? तर इकॉनॉमिक्सची जर आपण सरळ सिंपल भाषामध्ये डेफिनेशन करायला गेलो, तर एक इंडिव्हिज्युअल किंवा एक सोसायटी किंवा एक गव्हर्नमेंट, एक सरकार कशाप्रकारे स्कॅर्स रिसोर्सेसचं मॅनेजमेंट करते. म्हणजेच लिमिटेड रिसोर्सेसचा वापर कसा करते अनलिमिटेड ह्युमन वॉन्ट्स किंवा असीमित मानवीय गरजा पूर्ण करण्यासाठी. तर इकॉनॉमिक्स काहीच नाही आहे. इकॉनॉमिक्स फक्त काय आहे, की इकॉनॉमिक्समध्ये लिमिटेड रिसोर्सेस आहे. लिमिटेड रिसोर्सेसचा वापर एक इंडिव्हिज्युअल, एक समाज किंवा एक गव्हर्नमेंट किंवा एक सरकार अनलिमिटेड ह्युमन वॉन्ट्सला कंप्लीट करण्यासाठी कसं करते, त्यालाच आपण इकॉनॉमिक्स बोलतो. अनलिमिटेड ह्युमन वॉन्ट्स म्हणजे काय? असीमित मानवी गरजा. आणि लिमिटेड रिसोर्सेस म्हणजे काय? सीमित संसाधने. म्हणजे सीमित संसाधनाचा वापर असीमित मानवीय गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो आणि याच्या स्टडीला, याच्याच अभ्यासाला आपण काय बोलतो? इकॉनॉमिक्स बोलतो. म्हणजेच अर्थशास्त्र बोलतो मराठीमध्ये. तर इकॉनॉमिक्सची बेसिक डेफिनेशन आपण बघितली. यानंतर आपण एक पॉइंट डिस्कस करू, की इकॉनॉमिक्स एक्झिस्टन्समध्ये कशी आली किंवा का आली? जसं आपण बघितलं, की पॅलिओलिथिक एजमध्ये काय होतं, मिझोलिथिक एजमध्ये काय होतं, निओलिथिक एजमध्ये काय होतं. तर यामध्ये जे वरचे 2 एजेस आहे, इथे अनलिमिटेड रिसोर्सेस तर होत्या. सॉरी, लिमिटेड रिसोर्सेस तर होत्या. म्हणजे सीमित संसाधनं होती. पण अमर्यादित किंवा असीमित गरजा नव्हत्या. त्यामुळे इकॉनॉमिक्सची सुरुवात इथून कुठून तरी झाली असेल, निओलिथिक एजमध्ये. बार्टर सिस्टम एक्झिस्टन्समध्ये आल्यानंतर. तो एक वेगळा मुद्दा आहे. पण इकॉनॉमिक्स का एक्झिस्ट करतं, अर्थशास्त्र का एक्झिस्ट करतं, हे जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. एक असं जग इमॅजिन करा, जिथे अनलिमिटेड अन्न आहे, फूड अनलिमिटेड आहे, अनलिमिटेड पाणी आहे, अनलिमिटेड लँड आहे आणि अनलिमिटेड लेबर आहे. वास्तविक जगात पाहता आपल्याला माहिती आहे, की फूड जे आहे, जे अन्न आहे ते लिमिटेड आहे. कारण ॲग्रिकल्चर लँड लिमिटेड आहे. ॲग्रिकल्चर लँड लिमिटेड असल्यामुळे अन्न पण लिमिटेड असणार आहे. वॉटर पण लिमिटेड आहे. कारण सीमध्ये गेल्यानंतर ते पाणी पिण्यायोग्य आहे का? नाही आहे. पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत रिव्हर आहे, नदी आहे एक, ग्राउंड वॉटर आहे जसं बोरिंग झालं, वेल झालं, म्हणजेच विहीर झाली. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते अनलिमिटेड वॉटरच्या सीनला दर्शवतात. लँड जी आहे, जे जमीन आहे ती पण लिमिटेड आहे, अनलिमिटेड नाही आहे. असं समजा, की हे एक लँडचा तुकडा आहे, हे जमिनीचा तुकडा आहे. त्यामध्ये 3 हिस्से आहेत. ए, बी आणि सी. हे 3 लोकं आहेत ज्यांची ही मालकीची जमीन आहे. एची ही जमीन आहे, बीची ही जमीन आहे आणि सीची ही जमीन आहे. पुढे चालून सीला 2 मुलं झाले, डी आणि ई. तर डी आणि ईमध्ये हिस्से पडतील. पुढे चालून याला पण 2 मुलं झाले, एक्स आणि वाय. इथे पण 2 हिस्से बनतील आणि याला पण एम आणि एन हे 2 मुलं झाले. तर इथे पण हिस्से बनतील. तर जमीन तेवढीच आहे. पण हे जे खाणारे डोके किंवा मालकी दर्शवणारे डोके हे वाढत चालले. तर याच्यावरून आपण हे बोलू शकतो, की जमीन पण अनलिमिटेड आहे का? नाही आहे. कुठे माउंटेन्स असतील, कुठे व्हॅली असेल, तर या स्ट्रक्चरमध्ये आपण मालकी नाही दाखवू शकत ना. इथे तर आपण काही करू नाही शकणार. त्यामुळे जमीन पण एका प्रकारे अनलिमिटेड नाही आहे, लिमिटेड आहे. लेबर पण अनलिमिटेड नाही आहे, लिमिटेड आहे.
आता बरेचसे लोकं बोलतील, की बाबा भारताची लोकसंख्या बघता तुला वाटते का, की लेबर अनलिमिटेड नाही आहे आपल्याकडे किंवा लिमिटेड लेबर आहे. पण भारतामध्ये स्किल्ड लेबरची संख्या किती आहे? कमी आहे. प्रत्येक व्यक्ती जो लेबर आहे, तो असं नाही की सगळ्यांकडे स्किल्स आहेत, सगळे सुशिक्षित आहेत. तर त्यामुळे लेबर पण लिमिटेड आहे, अनलिमिटेड नाही आहे. तर असं एक जग आपल्याला इमॅजिन करायचं आहे, जिथे फूड अनलिमिटेड आहे, वॉटर अनलिमिटेड आहे, लँड अनलिमिटेड आहे आणि लेबर अनलिमिटेड आहे. तर अशा जगामध्ये काय होईल, तर आपल्याला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी पुष्कळ प्रमाणात आहे, कधीच संपणार नाही आहे. जर संपणार नाहीये, तर आपल्याला चूज का करावं लागेल? म्हणजे निवड का करावं लागेल, की आपल्याला कोणती गोष्ट वाचवायची आहे, कोणती गोष्ट जपून वापरायची आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे का आपल्याला लक्ष द्यायचं आहे? आपलं एकच गोल राहील, की या सगळ्यांचा वापर करून घ्या. जितका होईल तितका वापर करा. तर अशा जगामध्ये इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र एक्झिस्ट करेल का? नाही करणार. कारण इकॉनॉमिक्सचा मूलभूत संकल्पनाच काय आहे, की अनलिमिटेड वॉन्ट्सला लिमिटेड रिसोर्सेसचा यूज करून कसं पूर्ण करता येईल. म्हणजेच जे लिमिटेड रिसोर्सेस आहे, म्हणजेच सीमित संसाधन आहे, याचा वापर करून अनलिमिटेड ह्युमन वॉन्ट्सला कसं पूर्ण करता येईल, हीच इकॉनॉमिक्सची बेसिक संकल्पना आहे. जर याच गोष्टी नसेल, जर अनलिमिटेड रिसोर्सेस असेल, लिमिटेड रिसोर्सेस नसतील आणि अनलिमिटेड वॉन्ट्स असतील, तर चॉईस किंवा निवड करण्याची संकल्पनाच जन्माला येणार नाही. अजून आपण एका एक्झाम्पलनी बघू, की अनलिमिटेड वॉन्ट्स का बोलत आहोत आपण किंवा ह्युमन वॉन्ट्स जे आहेत, जे मानवीय गरजा आहेत, त्या कधीच न संपणाऱ्या गरजा का आहेत? बेसिक काय करायचं आहे व्यक्तीला ट्रॅव्हल करायचं. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं. तर त्यांनी पहिले Atlasची सायकल घेतली. कारण त्याला ट्रॅव्हलच करायचं होतं. नंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याच्यासोबत आली त्याची बायको. तर त्याला माहिती झालं स्प्लेंडर नावाची एक बाईक मार्केटमध्ये आहे. त्याने बाईक परचेस केली. त्यानंतर त्याच्या बायकोला झाले 2 मुलं. म्हणजे याची फॅमिली झाली 4ची. हा पहिले एकटाच होता. इथे 2 झाले. त्याच्यामुळे त्यांनी कार बाय केली. आता इथे तो थांबू शकत होता. पण भाऊचं झालं प्रमोशन. प्रमोशन झाल्यानंतर बनला तो मॅनेजर. मॅनेजर बनल्यानंतर त्याला आला जास्त पैसा. तर त्यांनी काय केलं लक्झरी कार बाय केली. BMW पाहिजे. तर याच्या ज्या गरजा आहे एका व्यक्तीच्या त्या अनलिमिटेड आहे. ह्युमन वॉन्ट्स जे आहे ह्युमन वॉन्ट्स जे आहेत ते कधीच न संपणार आहे. आपण इथून काय बोलू शकतो, की ह्युमन वॉन्ट्स कधीच संपत नाही. मानवी गरजा कधीच संपत नाही. ते इव्हॉल्व होत राहतात टाईमनुसार किंवा पैशानुसार. परत एक एक्झाम्पल बघू. कम्युनिकेशन म्हणजेच एकमेकांसोबत संवादन करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी व्यक्तीने एक फोन बाय केला. Nokia घेतला बटनावाला. त्यानंतर काय झालं? टेक्नॉलॉजी इव्हॉल्व झाली. लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर लेक्चर्स ऑनलाईन होणार होते. त्यांनी स्मार्टफोन घेतला. स्मार्टफोन घेतला त्यांनी. स्मार्टफोन घेतल्यानंतर त्याला असं माहिती झालं, की बाबा iPhone घेतल्यानंतर व्यक्ती कूल दिसतो. किंवा एखादा भारीतला फोन घेतल्यामुळे लेट्स से की 27 अल्ट्रा घेतला त्यांनी Samsungचा किंवा मग 17 प्रो मॅक्स घेतला Appleचा. तर हे 2 फोन घेतल्यानंतर त्याला माहिती की आपल्याकडे लोकांचं लक्ष जाईल. तर या लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी तो व्यक्ती काय करतोय, प्रीमियम स्मार्टफोनकडे जातोय. भलेही त्याने ई-एम-आयवर मोबाईल घेतला असेल, पण त्याला दाखवायचं काय, की लोकं बघतील, लोकांना वाटेल की मी श्रीमंत आहे, म्हणून त्यांनी प्रीमियम स्मार्टफोन घेतला. तर आपण इथे काय बघतोय, की जे ह्युमन वॉन्ट्स आहेत त्या अनलिमिटेड आहे. ते चेंज होत राहणार, ते इव्हॉल्व होत राहणार. पण जे रिसोर्सेस आहेत त्या लिमिटेड आहे. तर त्यामुळेच इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र एक्झिस्टन्समध्ये येते किंवा एका प्रकारे त्याचा जन्म होतो. जर एक गोष्ट आपली सॅटिस्फाय झाली, एक वॉन्ट जर सॅटिस्फाय झाली, जसं की सायकल घेणं ट्रॅव्हल करण्यासाठी, ही सॅटिस्फाय झाली की असं नाहीये, की इथेच तो व्यक्ती थांबेल किंवा एक बेसिक फोन घेतला, इथेच तो व्यक्ती थांबेल. म्हणजेच जशी एक गरज पूर्ण झाली, तशीच दुसरी गरज उद्भवते किंवा एका प्रकारे एमर्ज होते. यालाच आपण काय बोलतो? एक्झिस्टन्स ऑफ इकॉनॉमी. कोणत्या गोष्टीमुळे इकॉनॉमी एक्झिस्टन्समध्ये आली. तर हा पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला असेल असं मी समजतो. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण बघू, की लिमिटेड रिसोर्सेस काय? जसं आपण बघितलं, की संसाधन जे आहे ते लिमिटेड आहे. लँड लिमिटेड आहे, वॉटर लिमिटेड आहे, मिनरल लिमिटेड आहे, टाईम आणि लेबर पण लिमिटेड आहे. तर या सगळे संसाधन लिमिटेड असल्यामुळे किंवा याची कमी असल्यामुळे, कमी म्हणजे स्कॅर्सिटी होते.
कमी म्हणजे कोणत्याही गोष्टीचा ॲब्सेन्स होत नाही. तर लँड लिमिटेड आहे. जसं आपण बघितलं, की फार्मिंग लँड अलग आहे. म्हणजे फार्मिंग लँडसाठी जी जमीन यूज होते, ती लिमिटेड आहे. माउंटेन्स आहे, वेगवेगळे स्ट्रक्चर आहे. रिव्हर्स आहे याच्यामध्ये, प्लॅटू आहे, व्हॅली आहे. हे सगळे लँडफॉर्म आहे. तर याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी जास्त प्रकारे नाही करू शकत. कोणते प्रोजेक्ट्स नाही लावू शकत. पण फार्मिंग लँड, कमर्शियल लँड, रेसिडेन्शियल लँड्स हे सगळे लिमिटेड आहे. म्हणजेच याचे जे संसाधन आहे ते लिमिटेड आहे. पाणी लिमिटेड आहे, मिनरल लिमिटेड आहे, टाईम आणि लेबर हे पण लिमिटेड आहे. जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. या सगळ्या गोष्टी जर लिमिटेड असेल, यांची पूर्ती होणार नसेल, तर समाजामध्ये काय होतंय, कॉन्फ्लिक्ट तयार होतो, मतभेद तयार होतात. कशामध्ये? वॉन्ट्समध्ये म्हणजेच गरजामध्ये. एका व्यक्तीच्या गरजामध्ये आणि रिसोर्सेसमध्ये म्हणजेच संसाधनामध्ये. या दोघांमध्ये जेव्हा मतभेद तयार होतात, त्यालाच आपण बोलतो लिमिटेड रिसोर्सेस. म्हणजे लिमिटेड रिसोर्सेस असल्यामुळेच हा मतभेद तयार होईल. जर रिसोर्सेस पुष्कळ प्रमाणात असेल, तर हा मतभेद तयार होणार नाही. तर हे होतं लिमिटेड रिसोर्सेसची संकल्पना. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण बघू, की स्कॅर्सिटी म्हणजे काय? कुठलीही गोष्ट स्कॅर्स असणे किंवा त्याची कमी असणे, त्यालाच आपण स्कॅर्सिटी बोलतो. स्कॅर्सिटी असणे म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी असण्याचा अर्थ असा नाही होत, की त्या गोष्टीचं कंप्लीट अब्सेन्स आहे. म्हणजे आहेच नाही, एक्झिस्टच नाही करत, असं आपण नाही बोलू शकत. तर एक्झिस्टन्स असते, पण कमी प्रमाणात असते. त्यालाच आपण स्कॅर्सिटी बोलतो. आणि जेव्हा कोणती गोष्ट स्कॅर्स असते, तेव्हा चॉईस करणं किंवा चूज करणं गरजेचं होऊन जातं. हे पण आपण एक्झाम्पलनी बघू. रिसोर्सेस ज्या आहेत त्या अवेलेबल आहे. म्हणजे संसाधनं आहेत, अवेलेबल आहेत. पण त्या इतक्या प्रमाणात नाही आहे, की ते सगळ्या ह्युमन वॉन्ट्स कंप्लीट करू शकेल किंवा नीड्स किंवा गरजा पूर्ण करू शकेल. तर आपल्याला चूज करावं लागेल, की या जे रिसोर्सेसपैकी रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, याच्यापैकी आपल्याला प्रायोरिटी कशाला द्यायची? म्हणजेच कोणत्या गोष्टीला आपल्याला इम्पोर्टन्स द्यायचं आहे, प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचं आहे. तर तेव्हाच चॉईस किंवा निवडची संकल्पना जन्माला येते. तेच आपण इथून समजून घेणार आहोत, की स्कॅर्सिटी म्हणजे काय असते. असं समजा, की गव्हर्नमेंटकडे 100 CRचा फंड आलाय. त्या 100 CRच्या फंडिंगला गव्हर्नमेंटला यूज करायचं आहे. गव्हर्नमेंटने काय केलं, 40 CR खर्च केले डिफेन्सवर, 20 CR खर्च केले एज्युकेशनवर, 20 CR खर्च केले हेल्थ केअरवर आणि 20 CR खर्च केले रोडवर. तर हा जो खर्च झाला, हा टोटल 100 करोड झाला. तर गव्हर्नमेंटने प्रत्येक सेक्टरमध्ये खर्च केलाय, पण कोणतं तरी सेक्टर यापैकी कंप्लीटली डेव्हलप झालेलं दिसतंय का? नाहीये. कारण काय? स्कॅर्सिटी आहे. कशाची आहे? कशाची कमी आहे? फंडिंगची कमी आहे. गव्हर्नमेंट असं होऊच नाही शकत, की फक्त एज्युकेशनवर हा पूर्ण बजेट लावून देईल. लावला असतं तर आता जे प्रोटेस्ट झाले ते नसते झाले. फक्त डिफेन्सवर लावेल किंवा फक्त हेल्थ केअरवर लावेल किंवा रोडवर लावेल. रोड तर भारताचे असे आहेत, जसं की आपण चंद्रावर गेलोय. चंद्रावर जसे खड्डे असतात, तसे खड्डे आपल्या भारतातल्या रस्त्यावर आहे. तर त्यावर बोलून काय अर्थ नाहीये. तो आपला मुद्दा पण नाही. आपला मुद्दा काय आहे, की जर या सगळ्या गोष्टींवर जरी खर्च करून डेव्हलपमेंट साध्य होऊ नाही शकत, तर गव्हर्नमेंटला काय करावं लागेल? प्रायोरिटाईज करावं लागेल. प्राधान्य द्यावं लागेल, की सगळ्यात जास्त खर्च कुठे करावा लागेल. गव्हर्नमेंट काय करते मग? सगळ्यात जास्त खर्च डिफेन्समध्ये करते आणि ते गरजेचं पण आहे. कारण एका साईडनी बांगलादेश आहे, एका साईडनी पाकिस्तान आहे, एका साईडनी चायना आहे. आता नेपाळ पण आलाय. नेपाळ त्याच्या मांडीवर जाऊन बसतोय. तर यामुळे गव्हर्नमेंटला खर्च करावाच लागणार आहे. कशावर? डिफेन्सवर. डिफेन्सवर खर्च केल्यामुळे आपण बघितलं, की बरेचसे बदल इंडियामध्ये झालेले आहे. जसं की DRDO आहे. त्याला 2014 पूर्वी मिळणारी फंडिंग तुम्ही बघा आणि आता बघा. कशासाठी? रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी म्हणजेच R&Dसाठी. इस्रो आहे. त्याच्यामध्ये पण सेम गोष्ट. तर फंडिंग आता इम्प्रूव्ह होत आहे. आधी पण होती बऱ्याचशा सेक्टरमध्ये, काही सेक्टरमध्ये नव्हती. तो गव्हर्नमेंटचा विषय आहे, की त्यांना कोणत्या गोष्टीला इम्पोर्टन्स द्यायचा आहे. तर डिफेन्सवर त्यांनी सगळ्यात जास्त खर्च केला असं समजा. त्यानंतर गव्हर्नमेंट काय विचार करते, की रस्ते बनवू. स्पेस. रस्ते बनवले त्यांनी. म्हणजे सगळ्यात जास्त खर्च केला डिफेन्सवर, नंतर रस्त्यावर, नंतर केला त्यांनी हेल्थ केअरवर आणि लास्टमध्ये एज्युकेशनवर. एज्युकेशन रिफॉर्म्स कधी होतील माहिती आहे का? जेव्हा आपण फ्री बीज जे फुकटच्या चालणारी योजना आहे,
जो पैसा आहे, जर आपण याच्यामध्ये पंप केला ना, आपल्याला इनपुट जर आपण फ्रीबीजमधला पैसा एज्युकेशनमध्ये इनपुट केला, तर आपल्याला खूप जास्त फायदा होईल. कारण एज्युकेशनमधून काय जन्माला येईल? स्किल्ड लेबर. स्किल्ड लेबर ज्यावेळेस जन्माला येतील, त्यावेळेस जॉब क्रिएशन होईल, डिमांड वाढेल. या गोष्टीमुळे एका प्रकारे इकॉनॉमीमध्ये जो पैशाचं सर्क्युलेशन आहे, ते पण वाढेल. पण गव्हर्नमेंट त्याबद्दल कधी विचार करणार नाही. तो मुद्दा नसून मुद्दा हा होता, की जेव्हा गव्हर्नमेंटला प्रायोरिटाईज करावं लागेल या सगळ्या गोष्टीमध्ये, प्रायोरिटी द्यावं लागेल, प्राधान्य द्यावं लागेल, की खर्च कुठे जास्त करायचा आहे. तेव्हा गव्हर्नमेंटला यापैकी चूज करावं लागेल, की कोणत्या गोष्टीसाठी त्यांना जास्त खर्च करायचा आहे. त्यांनी जर डिफेन्सवर केला, तर सगळ्यात जास्त 100 करोडचा पार्ट कशावर स्पेंड होईल? डिफेन्सवर होईल. हेल्थ केअरवर केला किंवा रोड्सवर केला, सगळ्यात जास्त इथे होईल. एज्युकेशनवर केला, इथे होईल. तर प्रायोरिटी द्यावं लागेल. प्रायोरिटी द्यायची जेव्हा वेळ येते किंवा प्राधान्य देण्याचा जेव्हा वेळ येते, तेव्हा चॉईस उद्भवते. म्हणजेच निवड करण्याची प्रक्रिया किंवा गरज भासते. म्हणजेच निवड ही संकल्पना जन्माला येते. तर निवड काय असते किंवा चॉईस काय असते? चॉईस करणे किंवा चूज करणे म्हणजेच कुठल्याही गोष्टीला प्रायोरिटाईज करणे आपण बोलू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे, की रिसोर्सेस जे आहेत ते लिमिटेड आहे. जिथे रिसोर्सेस लिमिटेड असेल, कुठल्याही गोष्टीची कमी असेल किंवा संसाधनाचा प्रभाव असेल, कमी असतील संसाधन, तर तेव्हा चॉईस किंवा निवड करणं गरजेचं होऊन जातं. आणि प्रत्येक आर्थिक धोरणामध्ये निवड किंवा चॉईस करावंच लागते गव्हर्नमेंटला. आणि चॉईसवरच डिपेंडंट असते काय? एव्हरी इकॉनॉमिक डिसिजन इज इसेन्शियली अ चॉईस. म्हणजे कुठलंही आर्थिक धोरण एका प्रकारे चॉईसच असते किंवा निवडच असते. एक्झाम्पलनी बघू. एक स्टुडंट आहे, त्याच्याकडे 2 घंटे वेळ आहे. 2 अवर्स वेळ आहे त्याच्याकडे आणि त्याच्याकडे 2 ऑप्शन आहे. हे जे ऑप्शन आहे, याच्यापैकी जे मूव्ही बघणं आहे, तो करू शकतो किंवा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करू शकतो. तर विद्यार्थी काय करणार 2 घंट्यामध्ये? आता आपण समजून चालू की त्याला मूव्हीज बघायची तर तो मूव्ही बघणार. मूव्ही बघायची म्हटल्यावर त्याला एक गोष्ट सॅक्रिफाईस करावं लागेल, दॅट इज स्टडी इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचा अभ्यास नाही केला, एक्झाममध्ये फेल झाला, ते वेगळी गोष्ट आहे. पण त्यांनी काय चूज केलं? मूव्ही बघणं आणि स्टडी ना करणं. तर मूव्ही बघणं त्याची चॉईस झाली. पण हे स्टडी ना करणं काय झालं? हे त्याला सॅक्रिफाईस करावं लागलं. या गोष्टीत त्याला त्याग करावा लागला. याला त्याला सोडावं लागलं. तर याची जी किंमत आहे त्यालाच आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट बोलतो. अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय ते पण आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. पण त्याला एक गोष्ट जर करायची असेल, दुसरी गोष्ट सोडावं लागेल. त्यालाच आपण चॉईस किंवा निवड बोलतो. अपॉर्च्युनिटी कॉस्ट जर बोलायला गेलं, तर याचा अर्थ होतो व्हॅल्यू ऑफ नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह सॅक्रिफाईस्ड. म्हणजेच तो अल्टरनेटिव्ह त्याने सोडला होता लास्ट एक्झाम्पलमध्ये. काय होतं? स्टडी करणं. स्टडी करणं जे आहे, याची जी कॉस्ट असेल किंवा याची जी किंमत असेल किंवा स्टडी करण्याला जे त्याने सॅक्रिफाईस केलं, यालाच आपण त्याचा अपॉर्च्युनिटी कॉस्ट बोलू. म्हणजे चॉईस कोणती झाली त्याची? मूव्ही बघणं. मूव्ही बघणं त्याची चॉईस होती. त्यांनी निवड केलं होतं, की त्याला मूव्हीज बघायची आणि त्यांनी सॅक्रिफाईस काय केलं होतं? स्टडी केली होती. जे सॅक्रिफाईस्ड गोष्ट आहे, त्याची जी किंमत राहील किंवा कॉस्ट राहील, त्यालाच आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट बोलू. तर हेच अपॉर्च्युनिटी कॉस्टच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला समजावं लागेल. ही पण जी कन्सेप्ट आहे, ती इकॉनॉमिक्समध्ये सगळीकडे दिसते आपल्याला. कारण जसं इकॉनॉमिक्समध्ये चॉईसची कन्सेप्ट सगळीकडे आहे, तसंच सॅक्रिफाईस केलेल्या गोष्टींची कॉस्ट पण कॅल्क्युलेट होईल. म्हणजे त्याला आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट बोलू. म्हणजेच व्हॅल्यू ऑफ नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह सॅक्रिफाईस बोलू. एक्झाम्पलनी अगर बघायचं झालं तर 1,000 आहे. ₹1,000 एका विद्यार्थ्याकडे आहे. त्याच्याकडे 2 ऑप्शन आहे. लास्ट टाईम त्याने मूव्ही बघितली, तर आपण यावेळेस बोलू, की त्याला बुक घेतलं त्यांनी त्या गोष्टीचं. पण मूव्ही बघणं त्याचं वाचलं, तर मूव्ही त्याचं सॅक्रिफाईस्ड गोष्ट झाली. म्हणजे त्यांनी त्याचा त्याग केला किंवा सोडून दिली. त्याची चॉईस बुक बनली. तर मूव्ही बघण्याची जी कॉस्ट आहे, त्याला आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट बोलू. तर हीच गोष्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट या संकल्पनेतून किंवा कन्सेप्टमधून आपल्याला समजते, की जर विद्यार्थ्यांनी बुक खरेदी केलं, तर मूव्ही जे आहे किंवा मूव्ही बघणं जे आहे, ती त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट बनून जाते. म्हणजे जी गोष्ट चूज करू आणि जी बाकी राहील किंवा सॅक्रिफाईस केलं जाईल, त्यालाच आपण काय बोलतो? अपॉर्च्युनिटी कॉस्ट बोलतो. नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपण बघू, की इव्हॉल्युशन ऑफ इकॉनॉमिक थॉट्स कसं झालं? किंवा अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे इकॉनॉमिक्स थॉट्स कसे इव्हॉल्व झाले टाईमनुसार. तर असं नाही आहे, की इकॉनॉमिक्सची सुरुवात बस ॲडम स्मिथपासून झाली, ज्याला आपण फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स बोलतो. म्हणजे आधुनिक अर्थशास्त्राचा जनक बोलतो.
तर इथूनच सुरुवात नाही झालेली आहे. जी इकॉनॉमिक्सची सुरुवात झालेली आहे, ती इकॉनॉमिक्सची सुरुवात खूप आधीपासून झालेली आहे. कारण ह्युमन बीइंग्स जे आहे, ते हजारो वर्षापासून वेल्थबद्दल, ट्रेडबद्दल, टॅक्सेशनबद्दल बोलत आलेले. वेल्थ म्हणजे काय? संपत्ती. संपत्तीबद्दल खूप आधीपासून चर्चा चालू आहे. युद्ध जे व्हायचे ते संपत्तीसाठीच व्हायचे आधी. सोना, चांदी, गोल्ड किंवा लँड, ट्रेड, व्यापार. व्यापार पण खूप जुनी संकल्पना आहे. जर आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये बघितलं, तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची मेसोपोटेमियापर्यंत तार जोडले जाते. मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशनपर्यंत इंडस व्हॅलीचा ट्रेड व्हायचा. तर आपण असं नाही बोलू शकत, की ट्रेडची संकल्पना ॲडम स्मिथ या बाबापासून जन्माला आलेली आहे. एका प्रकारे ॲडम स्मिथनी कॅपिटलिझमला महत्त्व दिलं होतं. ते पुंजीवाद ही संकल्पना जन्माला आली. एका प्रकारे फ्री मार्केट इकॉनॉमीची गोष्ट केली होती. तर ॲडम स्मिथपासून सुरुवात न होता संपत्ती, ट्रेड, टॅक्सेशन, कर म्हणजे टॅक्स लावण्याची संकल्पना पण हजारो वर्षापासून आहे. जर आपण भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललो, तर आपल्याला माहिती आहे की कौटिल्य होते, म्हणजे चाणक्य होते. कौटिल्य किंवा चाणक्य जे होते, तुम्हाला कमेंट करायचं की हे कोणासोबत कार्य करायचे किंवा कोणत्या राजाच्या सोबत यांनी कार्य केले होते, कोणत्या राजाचे आयुष्य घडवण्यासाठी यांनी काहीतरी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. तर कौटिल्य जे होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं 4थ्या शतकामध्ये, म्हणजेच 4th सेंचुरीमध्ये. 4th सेंचुरी BCEमध्ये त्यांनी एक बुक लिहिलं, ते होतं अर्थशास्त्र. अर्थशास्त्र फक्त एक इकॉनॉमिक्सचं बुक नव्हतं किंवा इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचं बुक नव्हतं. इथे राजकारभार चालवण्यासाठी पण बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या होत्या. एका राजाचं एक आयडियल राज्य कसं असलं पाहिजे त्याबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या होत्या. म्हणजे पब्लिक पॉलिसीजबद्दल पण वर्णन होतं. ॲग्रीकल्चरबद्दल पण वर्णन होतं. टॅक्सेशनबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या होत्या. तर कौटिल्य जे होते त्यांनी एक पुस्तक लिहिलं अर्थशास्त्र 4थ्या शतकामध्ये. अर्थशास्त्र या पुस्तकाचा जर आपण अर्थ काढायचा प्रयत्न केला, या वर्डला ब्रेक केला, तर अर्थाचा मीनिंग होतं वेल्थ म्हणजेच काय होतं? संपत्ती. आता काना, मात्रा, विलांटीवर तुम्ही कमेंट करू नका. कारण मी CBSEचा विद्यार्थी असून पण मराठीमध्ये शिकवतोय. तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सायन्स, शास्त्राचा अर्थ होतो सायन्स म्हणजेच विज्ञान किंवा ट्रिटीज म्हणजे संधी. संधीचं विज्ञान किंवा संपत्तीचं विज्ञान एका प्रकारे आपण बोलू शकतो, की जे अर्थशास्त्र हे पुस्तक आहे त्यामध्ये संपत्ती कमवण्याचं विज्ञान होतं म्हणजे सायन्स ऑफ वेल्थ होतं किंवा स्टेट क्राफ्ट होतं. म्हणजेच कारभाराबद्दल पण इथे लिहिलेलं होतं, की एक राज्य कसं असलं पाहिजे, एक आदर्श राजा कसा असला पाहिजे, त्याबद्दल पण हे पुस्तक एका प्रकारे लिहिलं गेलं होतं. इकॉनॉमिक्स आयडियाज जे देण्यात आल्या होत्या कौटिल्याकडून किंवा चाणक्याकडून म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये जे वेगवेगळ्या आयडियाज एक्झिस्ट करतात त्याबद्दल काय बोलले होते, तर टॅक्सेशनबद्दल बोलताना कौटिल्य हे बोलले होते, की जो राजा आहे त्यांनी एक्सेसिव्ह अमाउंटमध्ये टॅक्सेशन नाही केलं पाहिजे. म्हणजे एक्सेस अमाउंटमध्ये जास्त प्रमाणात कर नाही लादला पाहिजे आपल्या जनतेवर. आणि त्यासाठी एक फेमस एनालॉजी आहे. म्हणजेच एक फेमस वाक्य ते बोलले होते, की राजांनी जो टॅक्स कलेक्ट करण्याचा प्रोसेस आहे, म्हणजे कर जमा करण्याचा प्रोसेस आहे, तो अशा प्रकारे केला पाहिजे जसं एक बी म्हणजेच मधमाशी. मधमाशी ज्या प्रकारे फुलामधून म्हणजे फ्लॉवरमधून हनी किंवा नेक्टर कलेक्ट करते, तर फुलाला तर काही नुकसान होत नाही. तर त्या प्रकारेच टॅक्स कलेक्ट करायचा आहे राजाला जनतेकडून. म्हणजे जनता दुखावली जाणार नाही किंवा त्यांना कोणता त्रास होणार नाही. अजून एक सेयिंग आहे जी हे तर जनरली NCERT सारख्या बुकमध्ये लिहिलेलं असतं. जर आपण डिस्कस केलं महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये तर आपण बोलता बोलून देतो की पक्षाचे पर इतकेच कुतरले पाहिजे, की त्याला उडायला त्रास होणार नाही किंवा तो उडणं विसरणार नाही. हे सगळं बोलणं होतं कौटिल्याचं टॅक्सेशनवर त्यावेळेस. त्यानंतर पब्लिक फायनान्सबद्दल पण तिथे गोष्टी लिहिलेल्या गेल्या होत्या अर्थशास्त्रामध्ये आणि ॲग्रीकल्चरबद्दल पण. तर ॲग्रीकल्चरबद्दल बोलताना ते बोलतात, की फाउंडेशन आहे ॲग्रीकल्चर एका प्रकारे प्रॉस्पेरिटीचं. म्हणजे संपत्तीचं किंवा समृद्धीचं. हे बोलणं होतं चाणक्याचं ॲग्रीकल्चरबद्दल किंवा शेतीबद्दल. पब्लिक फायनान्सबद्दल ते बोलतात, की स्टेट आहे, एक राज्य आहे किंवा एका राजाचं राज्य आहे. त्या ठिकाणी त्या राजाला किंवा त्या राज्याला मेंटेन करावं लागेल ट्रेजरी म्हणजेच खजिना ठेवण्यासाठी जागा किंवा राजकोष मेंटेन करावं लागेल. रेव्हेन्यू सिस्टम म्हणजे महसूल विभाग. महसूल विभाग असणं गरजेचं आहे, जे जिथे टॅक्सेशन
केल्या जाईल, एका प्रकारे कर वसुली केल्या जाईल. पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे जनतेवर होणारा खर्च मॉनिटर करणारी एक संस्था असली पाहिजे. म्हणजे फिस्कल पॉलिसीबद्दल आहे, इन शॉर्ट ते बोललेलं आहे इथे. तर यासारख्या संकल्पना भारतामध्ये एक्झिस्ट करत होत्या आणि अर्थशास्त्राचे जनक भारतामध्ये एका प्रकारे आपण कौटिल्याला किंवा चाणक्यांना बोलू शकतो. त्यानंतर येते एन्शियंट ग्रीस सभ्यता, म्हणजेच प्राचीन ग्रीस सभ्यता. तर वर्ड जो आपण आजच्या वेळामध्ये यूज करतो, ज्याला आपण इकॉनॉमिक्स बोलतो. जो इकॉनॉमिक्स वर्ड आहे, तो पण एका ग्रीक भाषापासून आलेला आहे. म्हणजे ग्रीक भाषेचा हा शब्द आहे इकॉनॉमिक्स. तो ओकोनॉमिया या टर्मनी संबोधला जायचा. म्हणजे इकॉनॉमिक्सचा जन्म जो आहे, तो एका ग्रीक टर्मपासून झालेला आहे, जी ग्रीक टर्म होती ओकोनॉमिया. जर आपण ओकोनॉमियाला पण ब्रेकडाऊन केलं, तर आपल्याला 2 अर्थ मिळतात. ओकिस जो आहे, तो हाउसहोल्ड म्हणजेच घरगुती. घरगुती या शब्दाला दर्शवणारा शब्द आहे. घरगुतीचा अर्थ होतो हाउसहोल्ड म्हणजे ऑफिसचा आणि नॉमसचा अर्थ होतो मॅनेजमेंट किंवा लॉ म्हणजे कायदा किंवा व्यवस्था. म्हणजे घरगुती व्यवस्था म्हणजे सरळ भाषेत बोलायचं झालं तर हाउसहोल्ड मॅनेजमेंटलाच इकॉनॉमिया बोललंय, ज्यालाच आपण इकॉनॉमिक्स बोलतो. तर ग्रीस सभ्यतामध्ये आपण हे बोलू शकतो का, की इकॉनॉमिक्स घरापासून सुरू होत होती, हाउसहोल्डपासून सुरू होत होती? तर आपण बोलू शकतो. हाउसहोल्डपासून इकॉनॉमिक्सची संकल्पना एन्शियंट ग्रीसमध्ये एक्झिस्ट करत होती. इनिशियली जी इकॉनॉमिक्स होती, जी सुरुवातीची इकॉनॉमिक्स होती, ती मॅनेज करणं होती हाउसहोल्ड रिसोर्सेस म्हणजे घरामध्ये असलेल्या जितक्या वस्तू आहेत, त्या रिसोर्सेस आहे, जितके संसाधन आहेत, त्याला इफेक्टिव्ह वेमध्ये चांगल्या प्रकारे कसं मॅनेज करता येईल, यालाच इकॉनॉमिक्स बोललं जायचं एन्शियंट ग्रीसमध्ये. म्हणजेच प्राचीन ग्रीसमध्ये. अरिस्टोटल एक ग्रेटेस्ट ग्रीस फिलॉसॉफर होते त्यावेळेचे. म्हणजेच विचारवंत होते एका प्रकारचे. ते विचार मांडायचे आपले वेगवेगळ्या मुद्द्यावर. तर इकॉनॉमिया म्हणजेच इकॉनॉमिक्सबद्दल त्यांचं काय म्हणणं होतं, की इकॉनॉमिक्स जे आहे ते गुड आहे, म्हणजे चांगलं आहे आणि नेसेसरी आहे, म्हणजे गरजेचं आहे. तर या 2 संकल्पना त्यांनी दिल्या. अरिस्टोटलचं काय बोलणं होतं, की इकॉनॉमिया किंवा इकॉनॉमिक्स गरजेचं आहे आणि नेसेसरी आहे समाजासाठी. आणि त्यावेळेस एक टर्म एक्झिस्ट करत होतं, त्याला चर्मिस्टिक्स बोलतात. तो टर्म अगेन एक ग्रीक टर्म आहे. त्या ग्रीक टर्मचा अर्थ असा होतो, की वेल्थ अक्युमुलेशन फॉर इट्स ओन सेक म्हणजेच संपत्ती जमा करणे. संपत्ती जमा करणे. कशासाठी? तर सेल्फ सेकसाठी किंवा ओन सेकसाठी म्हणजे प्रॉफिट जनरेट करण्यासाठी बोलू शकतो आपण. तर प्रॉफिट जनरेट करण्यासाठी. तर अरिस्टोटल जो होता, तो एका प्रकारे चर्मिस्टिकचा क्रिटिक होता. म्हणजे त्याचं म्हणणं होतं, की जे संपत्ती जमा करण्याची प्रोसेस आहे, ती स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे प्रॉफिटसाठी न करता जनकल्याणासाठी झाली पाहिजे. जनकल्याणासाठी किंवा समाज कल्याणासाठी या अक्युमुलेटेड वेल्थचा यूज झाला पाहिजे किंवा जमा केलेल्या संपत्तीचा यूज झाला पाहिजे. हे असं बोलणं होतं अरिस्टोटलचं. म्हणजेच त्यांचं मानणं काय होतं, की जी वेल्थ आहे, जी संपत्ती आहे, त्याचा एकच उद्देश असला पाहिजे, तो म्हणजे समाज कल्याण किंवा मानव कल्याण. तर अरिस्टोटल चर्मिस्टिकचे क्रिटिक होते. हे आपण समजून घेतलं इथून. मग येतो मर्कॅन्टायलिझमचा टर्म, तो की 1500 म्हणजे 1500 ते 1750च्या मधात कुठेतरी एक्झिस्टन्समध्ये होता. मर्कॅन्टिलिझम असे लोकं फॉलो करत होते, जे मर्चंट्स होते. म्हणजेच जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर व्यापार करायचे. मर्कॅन्टायलिझमचा जर आपण विचार केला, तर मर्कॅन्टायलिझम अशा वेळेवर जन्माला आलं होतं, ज्यावेळेस युरोप एज ऑफ एक्सप्लोरेशनला होता. म्हणजेच वेगवेगळ्या देशासोबत त्यांचं ट्रेड स्टार्ट झालं होतं. ग्लोबल ट्रेड एका प्रकारे एक्झिस्टन्समध्ये यायला स्टार्ट झालं होतं. फ्रान्समध्ये विचार करायला गेलं तर बुर्जुआझी किंवा एमर्जिंग मिडल क्लास सारखी संकल्पना तिथे एक्झिस्टन्समध्ये यायला लागली होती. युरोप जे आहे ते वेगवेगळ्या देशांसोबत वॉर पण करत होतं या वेळेवर. वॉरमुळे त्यांचा एक्सपेंडिचर पण होत होता आणि वॉर कशासाठी केला जात होता? पॉवर दर्शवण्यासाठी, की कोणता देश किती शक्तिशाली आहे. आणि मर्कंटायलिझम फॉलो करणाऱ्या लोकांचं कोर बिलीव्ह काय होतं, की जी संपत्ती आहे, संपत्तीचा अर्थ होतो गोल्ड प्लस सिल्वर. म्हणजे सोनं किंवा चांदी जर असेल तुमच्याकडे, तर तुमचा देश तितका जास्त श्रीमंत मानला जाईल. म्हणजे जितकं जास्त गोल्ड तुमचं नेशन पोजेस करणार, धारण करणार किंवा स्वतःजवळ जमा ठेवणार, तितका जास्त रिच किंवा श्रीमंत एक राष्ट्र बनेल. ही त्यांची कोर फिलॉसॉफी होती. कोणाची? मर्कंटायलिझम.
किंवा मर्केंटालिस्टची. नंतर येतो इकॉनॉमिक पॉलिसीबद्दल त्यांना सरप्लस राहायला आवडत होतं. म्हणजे जितका जास्त एक्सपोर्ट होणार त्याच्यापेक्षा कमी इम्पोर्ट झाला पाहिजे. म्हणजे एक्सपोर्टची संकल्पना काय बोलते, की देशाबाहेर जाणारं सामान म्हणजे देशाच्या बाहेर जितकं सामान जाईल, समजा ते $100 बिलियन आहे आणि इम्पोर्ट जे केले त्यांनी, जे बाहेर देशातून मागवलेले ते $70 बिलियन आहे. जर आपण याला याच्यामधून मायनस केलं तर आपल्याला $30 बिलियन सेव्हिंग दिसतं. यालाच ते सरप्लस बोलतात आणि मर्कंटाइलिस्टला ट्रेड सरप्लस आवडत होतं. म्हणजे एक्सपोर्ट होणाऱ्या वस्तूंची किंमत इम्पोर्ट होणाऱ्या वस्तूपेक्षा जास्त असली पाहिजे. त्याला ट्रेड सरप्लस किंवा एक्सपोर्ट सरप्लस आपण बोलू शकतो. इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण डिस्कस केलं तर इंडिया काय आहे? इम्पोर्ट सरप्लस आहे. आपण जास्त बाहेर देशातून मागवतो. आपण बाहेर एक्सपोर्ट करत नाही एवढं. तो ट्रेड सरप्लसची संकल्पना जन्माला येते. ट्रेड सरप्लसचा अर्थ जसा आत्ता आपण बघितला, की एक्सपोर्ट होणारं सामान किती आहे? 100 बिलियनचं. इम्पोर्ट होणारं भारतात येणारं किती आहे? 70 बिलियनचं. तर आपण भारताच्या कॉन्टेक्स्टमध्येच एक्झाम्पल कन्सिडर करू हे, की एक्सपोर्ट काय करतोय इंडिया? राईस करतोय. कितीचा करतोय? $100 बिलियन करतोय. आणि इम्पोर्ट काय करतोय? मिनरल करतोय. कोणाकडून करतोय? चायनाकडून करतोय. तर इथे आपण जर 70 बिलियनचे इम्पोर्ट्स केले आहे मिनरल्सचे आणि 100 बिलियनचं एक्सपोर्ट केलं आहे राईसचं, तर आपल्याजवळ सरप्लस म्हणजे शिल्लक जास्त प्रमाणामध्ये काय उरलेलं आहे? अमाउंट उरलेला आहे, जो आहे 30 बिलियन. यालाच आपण सरप्लस बोलतो. जर कंट्री एक्सपोर्ट जास्त करत असेल, इम्पोर्ट कमी करत असेल, तर त्याला एक्सपोर्ट सरप्लस बोलतो. जर कंट्री इम्पोर्ट जास्त करत असेल, एक्सपोर्ट कमी करत असेल, तर त्याला इम्पोर्ट सरप्लस बोलतो. तर इंडिया इम्पोर्ट सरप्लस कंट्री. मर्केंटालिस्टला ट्रेड सरप्लस नेहमी आवडायचं. त्यामुळेच आपण ते बोललो, की एक्सपोर्ट जे आहे इज ग्रेटर दॅन इम्पोर्ट. तर ही संकल्पना एका प्रकारे आवडत होती मर्कंटालिस्टला. ते लोक मर्कंटालिझम फॉलो करायचे. आणि जर आपण परत एक एक्झाम्पल बघितलं, का त्यांना हे आवडत होतं? तर फॉरेनर जे बाकीचे देश त्यांच्या देशाकडून एक्सपोर्ट करणार आहे, ते त्यांना पेमेंट कशामध्ये करणार आहे? गोल्डमध्ये करणार आहे. आणि गोल्ड ॲक्युमुलेट होणाऱ्या कंपनीमध्ये जास्त होणार आहे. कारण यांचं इम्पोर्ट तर कमी आहे ना. जे दुसऱ्या देशाकडून हे मागवत आहे ते कमी आहे आणि जे एक्सपोर्ट ते करताय ते जास्त आहे. त्यामुळे इथे येणारा जो सोना आहे, तो इथेच राहणार आहे जास्त करून. तर गोल्डचे डिपॉझिट कसे आहे या कंट्रीमध्ये जास्त होणार. त्यामुळे कंट्री काय होणार? रिच होणार, श्रीमंत होणार किंवा वेल्दी होणार. वीकनेस काय आहे मर्कंटालिझमची? तर मर्कंटालिझम तेव्हा वीक पडायचं जेव्हा तो देश वॉरमध्ये राहायचा किंवा तिथे ड्रॉटसारख्या सिच्युएशन जनरेट व्हायच्या. ड्रॉट म्हणजे काय? एक प्रकारे दुष्काळ आपण बोलू शकतो. ज्यावेळेला दुष्काळ पडेल किंवा वॉर चालू असेल, ड्रॉट असेल, फेमिन असेल, त्यांचं प्रोडक्शन कमी असेल किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू महाग झाल्या असतील, त्यावेळेस नेशनचे लोकं जे आहेत, त्या राज्याचे लोकं जे आहेत, ते मर्कंटिलिझमला फॉलो करतात. ते सोनं खातील का? नाही खाऊ शकणार. रिअल प्रॉस्पेरिटी जी आहे प्रोडक्शनमधून येते, म्हणजेच ॲग्रीकल्चर. आणि हे कोण बोललं होतं? फिजिओक्रॅट्स बोलले होते. फिजिओक्रॅट्स कोण आहेत? जे फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये एका प्रकारे पार्टिसिपेट करणारे लोकं होते. तर त्यांचं म्हणणं होतं, की जे प्रॉस्पेरिटी आहे ती एका प्रकारे प्रोडक्शनमधून येते, ॲग्रीकल्चरमधून येते. जर ॲग्रीकल्चर प्रोडक्शन होत असेल, तर ट्रेड आणि जे बाकीच्या गोष्टी आहे व्यापारामध्ये होणाऱ्या, त्या गोष्टी इकॉनॉमीला बूस्ट करतील किंवा इकॉनॉमीमध्ये सर्क्युलेशन करतील. कशाचं? पैशाचं. तर ही संकल्पना फेल होते किंवा वीक पडते. कशामुळे? जर वॉरसारखी सिच्युएशन, ड्रॉटसारखी, फेमिनसारखी सिच्युएशन अराईज होईल, त्यावेळेस त्यांची जनता सोनं नाही खाणार आहे. ते खाऊ पण नाही शकणार आहे. प्रॉस्पेरिटीबद्दल जर बोलायला गेलं, तर ते प्रोडक्शनपासूनच येणार आहे. त्याच क्रिटिसिझममुळे नेक्स्ट स्कूल जन्माला आली, दॅट इज फिजिओक्रॅट्स. फिजिओक्रॅट्सचं अगर आपण डिस्कशन केलं, तर फ्रान्समध्ये 18th सेंचुरीच्या आसपास ही संकल्पना किंवा आयडिओलॉजी किंवा स्कूल ऑफ थिंकिंग जन्माला आली होती, ज्याचे लीडर फ्रान्सिस क्वेसने होते. फिजिओक्रॅट्सचं हे बोलणं होतं, की त्यांचा मेन बिलीफ हा होता, जसं आपण आत्ता डिस्कस केलं, की ॲग्रीकल्चर जे आहे, ते खरी संपत्ती तयार करतं. म्हणजे शेती इज इक्वल टू खरी वेल्थ किंवा संपत्ती. शेती जी आहे ती संपत्ती तयार करणार. खरी संपत्ती शेतीमधून निर्माण होणार. जी इंडस्ट्री आणि ट्रेड आहे, म्हणजे जे कंपनीज आहे तिथे चालणाऱ्या ऑपरेट होणाऱ्या आणि जो ट्रेड आहे, जो व्यापार होणार आहे,
तो ट्रान्सफॉर्म करेल कशाला? एक्झिस्टिंग वेल्थला. म्हणजे खरी वेल्थची जर क्रिएशन होईल तर ती कशापासून होईल? ॲग्रीकल्चरपासून होईल. ॲग्रीकल्चर वेल्थ क्रिएट करेल आणि इंडस्ट्री आणि ट्रेड काय करतील? याच ॲग्रीकल्चरने जी वेल्थ तयार केली आहे त्याला बूस्ट देतील किंवा वाढवतील. हे मान्य होतं फिजिओक्रॅट्सचं. फिजिओक्रॅट्स एक ग्रीक ओरिजिनचा शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो नेचर किंवा रूल ऑफ पॉवर. रूल ऑर पॉवर. कार्टोसचा अर्थ होतो रूल ऑर पॉवर आणि फिजिओचा अर्थ होतो नेचर. कंबाईनली आपण बोलू शकतो रूल ऑफ नेचर म्हणजे नेचरचा नियम. परत एक इकॉनॉमिक कन्सेप्ट त्याच वेळेवर फॉलो होत होती, जी फिजिओक्रॅट्सद्वारा एका प्रकारे पुश केल्या जायची त्यावेळेस. फिजिओक्रॅट्सचा टेबल इकॉनॉमी क्यू हा एक असा कन्सेप्ट होता जिथे पहिल्यांदा इन्कम सर्क्युलेशनबद्दल कोणी बोललं होतं. म्हणजे इकॉनॉमीमध्ये जो पैसा फिरतोय, इन्कम फिरतीये, जी सर्क्युलेशन होतीये, त्याला पहिल्यांदा कोणी डिस्कस केलं असेल तर ते फिजिओक्रॅट्स होते. फिजिओक्रॅट्सनी इकॉनॉमिकल स्ट्रक्चरमध्ये किंवा इकॉनॉमिकल इकोसिस्टममध्ये इन्कम सर्क्युलेशन कसं होतं, त्याबद्दल ते डिस्कस केले. आणि हीच जी संकल्पना आहे, ती फिजिओक्रॅट्सनी समोर मांडली, की इकॉनॉमीमध्ये सर्क्युलेशन कसं होतंय पैशाचं किंवा इन्कमचं. तर हीच समोर जाऊन नॅशनल इन्कम ॲनालिसिसमध्ये किंवा नॅशनल इन्कम कॅल्क्युलेशनमध्ये यूज होते. तर फिजिओक्रॅट्स समजले आपण. आपल्याला आता ॲडम स्मिथकडे वळायचं आहे, म्हणजेच कॅपिटलिझमच्या जनककडे वळायचं आहे. तर त्याआधी आपण फ्रेंच रिव्होल्यूशनबद्दल थोडं बोलूया. फ्रान्समध्ये जी सोसायटी होती, ती सोसायटी ॲग्रीकल्चर करायची, म्हणजेच शेती करायची. शेती करत होती म्हटल्यावर शेती एक महत्त्वाचं संसाधन झालं असणार आहे, एक इम्पॉर्टंट रिसोर्सेस झाला असणार आहे त्यावेळेवर. जर आपण ॲग्रीकल्चर इम्पॉर्टंट आहे बोलत आहोत, ॲग्रेरियन सोसायटी बोलत आहोत, तर पॉवर दर्शवण्यासाठी आणि वेल्थ क्रिएट करण्यासाठी काय लागेल? म्हणजे संपत्ती तयार करण्यासाठी काय लागेल? व्यक्तीला या 2 गोष्टी दाखवण्यासाठी, की मी किती पॉवरफुल आहे किंवा किती धनवान आहे, हे दाखवण्यासाठी त्याच्याकडे लँड लागेल. म्हणजेच ॲग्रीकल्चर लँड लागेल. यासाठी सोसायटीचं एक असं स्ट्रक्चर बनलं होतं फ्रान्समध्ये फ्रेंच रिव्होल्यूशनच्या आधी. म्हणजेच 1789च्या जवळपास फ्रान्समध्ये किंवा याआधी युरोपमध्ये आणि फ्रान्समध्ये एक टर्म यूज व्हायची, दॅट इज फ्युडलिझम. फ्युडलिझमचा अर्थ असा होतो, की सामंतवाद. सामंतवादचा अर्थ काय होतो, की जे नोबेल्स असतील, त्यांच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ज्युडिशियल पॉवर असेल. सरळ बोलायचं झालं, की हायरार्कीमध्ये 1 नंबरवर येईल राजा म्हणजेच किंग. किंगच्या नंतर येईल सामंत. सामंत जे येतील, सामंत त्यांना आपण लॉर्ड्स पण बोलू शकतो किंवा मग एका प्रकारे त्यांना आपण नोबेल्स पण बोलू शकतो. सामंतवादामध्ये 2 लोक आहेत. एकच पर्सन यायचं त्याला 2 वेगवेगळे नाव आहे. ज्याला आपण नोबल्स बोलतो, लॉर्ड्स बोलतो. हे लॉर्ड्स असायचे 2 नंबरवर हायरार्कीमध्ये. त्यानंतर यायचे नाइट्स. हे एका प्रकारे युद्ध करायचे, योद्धा असायचे. आणि ते कोणासाठी काम करायचे? ते काम करायचे नाइट्स किंवा नोबल्ससाठी. त्यानंतर लास्टमध्ये यायचे फार्मर्स. फार्मर्सला पीजंट्स पण बोलतात, सर्फ्स पण बोलतात फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये. तर राजा काय करायचा? त्याच्याकडे लँड होती आणि सामंत राजाला मिलिटरी सपोर्ट द्यायचा. मिलिटरी सपोर्ट प्रोव्हाईड केल्यामुळे आणि लॉयल्टी दाखवल्यामुळे राजा सामंताला किंवा नोबेलला काय द्यायचा? लँड ग्रँट करायचा म्हणजे जमीन दान करायचा. आता सामंत तर ॲडमिनिस्ट्रेशन आणि ज्युडिशियल पॉवर होल्ड करायचा. युद्धाला एका प्रकारे कमांड करायचा, वेगवेगळे युद्ध मोर्चे सांभाळायचा. तर तो शेती करू नाही शकणार. या लँडवर तो शेती थोडी करू शकणार आहे. तर तो काय करायचा? नाईट्सला त्यांच्या लॉयल्टीच्या बदल्यामध्ये अगेन लँड ग्रँट करायचा. यांच्याकडे पण लँड राहत होती. पण हे युद्धामध्ये व्यस्त राहत होते. जसं की फ्रेंच रिव्होल्यूशनच्या टायमाला 7 इयर वॉर एक फेमस वॉर आहे. 7 इयर वॉरच्या नंतर अमेरिकन रिव्होल्यूशन आहे. अमेरिकन रिव्होल्यूशन म्हणजेच अमेरिकामध्ये झालेली क्रांती आहे. यासारख्या युद्धामध्ये जर नाईट्स योद्धा बिझी असतील आणि नोबेल्स पण एका प्रकारे याच गोष्टीमध्ये बिझी असतील. यांच्याकडे पण लँड आहे, यांच्याकडे पण लँड आहे. या लँडवर शेती करण्यासाठी फार्मर्सला ते हायर करायचे. म्हणजेच फोर्स करायचे एका प्रकारे. कॉर्वी नावाची एक पद्धत होती फ्रान्समध्ये, जिथे हे जे सामंत आहे किंवा नोबेल्स आहे किंवा नाईट्स आहे, हे फार्मर्सला फोर्स करू शकत होते शेती करण्यासाठी फुकटमध्ये. म्हणजे कोणताच पैसा द्यायचा नाही.
तर यालाच फेड याच्यामुळेच, या सगळ्या कारणामुळेच एका प्रकारे फ्रान्समध्ये क्रांती झाली. तिथे एक बुर्जुआझी किंवा मिडल क्लास पण इमर्ज झाला. मिडल क्लासबद्दल का डिस्कस करतोय? कारण आपल्याला समोर कार्ल मार्क्सबद्दल बोलायचं आहे. तो ओनर क्लास म्हणजेच बुर्जुआझी हेच मिडल क्लास कोण होते? ट्रेडर्स होते, जे ग्लोबल ट्रेडच्या एक्सपान्शनमुळे एका प्रकारे ट्रेड करायला लागले होते. आणि यांच्यामध्ये आणि नोबेल्समध्ये युद्ध तयार झालं होतं. म्हणजे मतभेद तयार झाले होते एका प्रकारे. तर तेच समोर जाऊन या सगळ्या कारणामुळे फ्रेंच रिव्हॉल्यूशन घडलं होतं. तर आपण बोलायचं तात्पर्य हेच, की फिजिओक्रॅट्सनी यामध्येच आपली आयडिओलॉजी घुसडली. सोबतच जे दुसरे होते कार्ल मार्क्स, त्यांनी पण याच्याबद्दलच बऱ्याचशा रायटिंगमध्ये लिहिलेलं आहे. नंतर ॲडम स्मिथनी पण बऱ्याचशा संकल्पना, जसं की लेस फेअरवाली किंवा फ्री मार्केट इकॉनॉमीवाली, इन्व्हिजिबल हँडवाले बऱ्याचशा गोष्टी फ्रेंच रिव्हॉल्यूशनमधूनच उचललेल्या आहे. म्हणजे एका प्रकारे इथून समोरच कॅपिटलिझम स्टार्ट झालं होतं वर्ल्ड वाईड. त्यामुळे आता आपण बघणार आहोत ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथबद्दल जर बोलायचं झालं, तर ॲडम स्मिथ फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे आधुनिक अर्थशास्त्राचा तो जनक आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, वेल्थ ऑफ नेशन्स नावाचं 1776 मध्ये. आणि 1776 हेच वर्ष एका प्रकारे बर्थ इयर मानलं जातं मॉडर्न इकॉनॉमिक्सचं. म्हणजे आधुनिक अर्थशास्त्राचं हे बर्थ इयर मानलं जातं. ॲडम स्मिथनी काय केलं होतं? ॲडम स्मिथ पहिल्यांदा बोलला होता डिव्हिजन ऑफ लेबरबद्दल. म्हणजे जे लेबर आहे किंवा जे प्रोडक्शन आहे, ते प्रोडक्शन स्पेशलाइज्ड टास्कमध्ये ब्रेक झालं पाहिजे. म्हणजेच आपण एक्झाम्पलनी बघू. एक पिन बनवण्याची फॅक्टरी आहे. तिथे हा माणूस काम करतो. हा व्यक्ती प्रोडक्शन पण सांभाळतो. हा व्यक्ती मॅन्युफॅक्चरिंग पण सांभाळतो. हा व्यक्ती क्वालिटी चेक पण करतो. हा व्यक्ती मालकासाठी ड्रायव्हिंग पण करतो. पण मेन गोष्ट कशाची आहे? पिन फॅक्टरी आहे ना, तिथे पिन बनतात. तर हा व्यक्ती जर सगळे कामं करत असेल, तर हा दिवसाला किती पिन बनवणार? 20च्या जवळपास. कारण एकच व्यक्ती सगळे कामं करतोय. प्रोडक्शन मॅनेजमेंट, क्वालिटी चेक, ड्रायव्हिंग, पाणी, सगळं काही तो एकटा सांभाळतोय. तर जर 20 पिना तो एका दिवसाला बनवत असेल, तर ॲडम स्मिथचं काय बोलणं होतं, की हे जे प्रोडक्शन आहे, म्हणजे स्पिन बनवणं, याला तुम्ही स्पेशलाइज्ड टास्कमध्ये डिव्हाईड करा. त्यांनी 2 लोकं हायर केले नवीन. हे जे 2 लोकं नवीन हायर केले, त्यानंतर काय झालं, की या 2 लोकांचं काम फक्त एकच आहे. पिन फॅक्टरीमध्ये पिन बनवणं, मॅन्युफॅक्चरिंग करणं. तर जी संख्या एका वर्करकडून जो सगळे काही कामं करत होता, ती 20 होती. या लोकांचं फक्त कामं काय? पिनच बनवणं आहे. तर ती 2000 प्रतिदिन पोहोचली. तर आपल्याला काय दिसलं, की इथे एकच व्यक्ती सगळे गोष्ट कामं करत असेल, तर प्रोडक्टिव्हिटी काय? कमी राहणार. प्रोडक्टिव्हिटी लो होणार. आणि जर स्पेशलाइज्ड टास्कसाठी लोकं हायर केलेले असतील, तर प्रोडक्टिव्हिटी कधी पण हाय राहणार. म्हणजे थाउजंड्स ऑफ पिन बनणार. रिझल्ट काय होईल, की हायर प्रोडक्टिव्हिटी राहील. हेच त्यांनी समजून सांगितलं डिव्हिजन ऑफ लेबर या संकल्पनेमध्ये. नंतर येते इन्व्हिजिबल हँड थिअरी. इन्व्हिजिबल हँड थिअरीमध्ये तो काय बोलतो, की जर एखादा व्यक्ती सेल्फ इंटरेस्टसाठी पण कोणती गोष्ट करत असेल किंवा कोणत्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व असेल, तर ते समाजाला इनडायरेक्टली, अनइंटेन्शनली कसा ना कसा फायदा पोहोचवणारच आहे. म्हणजेच हेच इन्व्हिजिबल हँड थिअरीमध्ये ॲडम स्मिथ बोलतो. ही जी संकल्पना आहे, ही अर्थशास्त्राची एक फेमस संकल्पना आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट संकल्पना आहे. बोलायचं झालं तर तो असा बोलतो, की एखादा व्यक्ती म्हणजे एक इंडिव्हिज्युअल जर सेल्फ इंटरेस्ट काय असतो बिझनेसमध्ये, कॅपिटलिझममध्ये? प्रॉफिट तयार करणे किंवा प्रॉफिट जनरेट करणे, नफा कमवणे. तर नफा कमवणे करण्यासाठी जर तो काही काम करत असेल, काही कार्य करत असेल, तर समाजाला काही ना काही त्याचा फायदा होईलच. समाजाला फायदा होईल, कसा होईल ते आपण एका एक्झाम्पलनी बघू. अनइंटेन्शनली होईल किंवा इंटेन्शनली होईल ते पण आपण डिस्कस करू. असं समजा की एक बेकर आहे, ज्याची बेकरी आहे. बेकर आहे, त्याच्याकडे एक बेकरी आहे, तो तिथे ब्रेड सेल करतो. ब्रेड सेल करतो, कुणाला करतो? एका व्यक्तीला करेल. तो ब्रेड सेल करतो आणि त्यातून त्याला प्रॉफिट मिळतो. तो ब्रेड सेल करतो या व्यक्तीला. तो आधीच भुका आहे, म्हणजेच हंग्री आहे. तर त्याचा मेन मोटो काय होता? ब्रेड बनवून ब्रेड सेल करणं
ज्याने त्याला प्रॉफिट जनरेट होईल किंवा प्रॉफिट क्रिएट होईल, त्याचा प्रॉफिट होईल. पण इनडायरेक्टली तो एका व्यक्तीची हंगर पण मिटवतोय, म्हणजे भूक पण मिटवतोय. तर हा समाजाला झालेला अनइंटेन्शनल बेनिफिट आहे. हेच तो इन्व्हिजिबल हँड थेअरीमध्ये बोलतो. आणि काय बोलतो, की मार्केट कोऑर्डिनेट्स धिस ॲक्शन्स. म्हणजे मार्केट पण अनइंटेन्शनली या सगळ्या ॲक्शन्सला कोऑर्डिनेट करते, समर्थन करते, सपोर्ट करते किंवा या फ्लोमध्ये इन्व्हॉल्व होऊन जाते. नंतर येते लेस फ्लेअरची त्याची कन्सेप्ट, जी फ्रेंच रिव्होल्यूशनमधून आलेली कन्सेप्ट आहे. जी फ्रेंच टर्म आहे एक. त्याचा अर्थच होतो, की लेट पीपल डू. म्हणजे लोकांना जे करायचं ते करू द्या. गव्हर्नमेंट इंटरफेरन्स जे आहे ते मिनिमम राहील याच्यामध्ये आणि मार्केट जे आहे ते फंक्शन करेल फ्रीली. तर इथे आपण कन्सेप्ट काय बघत आहोत, तो बोलत आहे फ्री मार्केट इकॉनॉमीबद्दल. फ्री मार्केट इकॉनॉमीमध्ये गव्हर्नमेंटचा कंट्रोल कमीत कमी राहतो. गव्हर्नमेंटचा कंट्रोल कमी असेल, तर प्रायव्हेट सेक्टरचे जे ओनर्स आहेत, ते एका प्रकारे या ठिकाणी डॉमिनेट करतील. मोनोपोलीसारखे कन्सेप्ट क्रिएट होतील किंवा जर्मिनेट होतील, ओरिजिनेट होतील. या सगळ्या संकल्पना लेस फ्लेअरमध्ये तो बोलतो. म्हणजे फ्री मार्केट इकॉनॉमी किंवा मग कॅपिटलिझम. कॅपिटलिझम काय असतं, कम्युनिझम काय असतं, हे सगळं याच्यासाठी मी एक अलग लेक्चर प्लॅन केलं. त्यामध्ये आपण बघू. त्यानंतर येतो डेव्हिड रिकार्डो. तो कंपॅरेटिव्ह ॲडव्हांटेजबद्दल बोलतो. पण त्यांनी जी बुक लिहिली होती, ती लिहिली होती 1817 मध्ये, प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन. हे बुकचे नावं आणि वर्ष इम्पॉर्टंट बनून जातात जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर. पण बुकचं नाव आणि वर्ष इम्पॉर्टंट नाही राहत कुठे? इन एम-पी-एस-सी. जर आपण डेव्हिड रिकार्डोबद्दल बोललो, तर बुकचं नाव इम्पॉर्टंट आहे, इयर इम्पॉर्टंट आहे आणि त्यांनी कंपॅरेटिव्ह ॲडव्हांटेजबद्दल बोललाय. जिथे तो असं बोलतो, की एखादा असा देश असेल, जो कंप्लीटली सगळ्या गोष्टी प्रोड्यूस करू शकेल. म्हणजे एखादा देश जो सगळ्या गोष्टी प्रोड्यूस करण्यामध्ये समर्थ असेल. पण एखादा असा देश असेल, जो काही गोष्टी प्रोड्यूस करण्यामध्ये एका प्रकारे समर्थ असेल किंवा कॅपेबल असेल, तर दोन्हीही कंट्रीजचा फायदा होईल जर ते एकमेकांसोबत ट्रेड करतील. आणि डेव्हिड रिकार्डोची जी संकल्पना होती, ती इंटरनॅशनल ट्रेडमध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये खूप इम्पॉर्टंट आयडिया आहे. आणि आज पण ग्लोबल ट्रेड थेअरीचं ते फाउंडेशन आहे एका प्रकारे. तर या पॉइंटला आपण परत एकदा समजून घेऊ, की कंट्री इज बेटर ॲट प्रोड्युसिंग एव्हरीथिंग. ट्रेड कॅन स्टिल बेनिफिट बोथ कंट्रीज. म्हणजेच आपण बघू एका साईडला चायना. चायना आहे, एका साईडला आपला देश भारत आहे. भारत राईस प्रोड्यूस करतो. चला मँगो प्रोड्यूस करतो खूप जास्त प्रमाणात. चायना मोबाईल प्रोड्यूस करतो. चायना मिनरल प्रोड्यूस करतो. चायना प्रोड्यूस करतो. चायना चिपसेट किंवा ई-व्ही बॅटरीज प्रोड्यूस करतो. चायना आणि इंडियामध्ये ट्रेड होतोय. आपल्याला माहिती आहे, की आपण इम्पोर्ट जास्त करतोय. आपण इंडियामध्ये मोबाईल मागवतोय, मॅन्युफॅक्चरिंग मागवतोय, क्लोथ मागवतोय, टी मागवतोय आणि त्याला त्याच्या बदल्यामध्ये काय मँगो देतोय. मँगो देतोय, तरी पण चायना आपल्याला याच्या बदल्यामध्ये काय देतोय? डॉलरच देतोय ना. आणि इंडिया या सगळ्यांच्या बदल्यामध्ये काय देतोय? डॉलर देतोय. तर या सगळ्याचा फायदा इंडियाला पुढे चालून कशामध्ये होतो? प्रोडक्शनमध्ये. कारण हे रॉ मटेरियलच आपण चायनाकडून मागवतोय. तर याचं पण रूपांतर पुढे जाऊन आपण सर्व्हिसेसमध्ये करू किंवा गुड्समध्ये करू, जे बाकी देशासोबत आपण एका प्रकारे एक्सपोर्ट करू. तर हे जे एक्सपोर्ट झालेलं मटेरियल राहील, याच्यावर इंडिया प्रॉफिट जनरेट करेल. तर हेच डेव्हिड रिकार्डो बोलतो, की एखादा कंट्री जर सगळ्या गोष्टी प्रोड्यूस करण्यामध्ये पण कॅपेबल असला आणि एक कंट्री जर कोणती कमी गोष्ट प्रोड्यूस करण्यामध्ये कॅपेबल असला, तर तरी पण दोन्ही देशांना फायदा होईल. याबद्दल तो बोलतो. तो अजून बोलतो रेंट थेअरीबद्दल, की ओनर ऑफ फर्टाईल लँड अर्न्स हायर रेंट. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जर सुपीक जमीन असेल, फर्टाईल लँड आहे आणि एखाद्या व्यक्तीकडे अनफर्टाईल लँड आहे, तर अनफर्टाईल लँडला कधी पण रेंट कमीच मिळेल. कारण तिथे प्रोडक्शन नाही होऊ शकणार, तिथे ॲग्रिकल्चर नाही होऊ शकणार, तिथे कल्टिव्हेशन नाही होऊ शकणार, तिथे फार्मिंग नाही होऊ शकणार. तर या गोष्टीसारख्या ज्या गोष्टी होतात त्या अनफर्टाईल लँडमध्ये होतात. तर इथे जो रेंट मिळेल किंवा इंटरेस्ट मिळेल या लँडवर, तो कमी असेल ॲज कंपेअर टू फर्टाईल लँड. आणि या सगळे कारणं इथे होतात म्हणून फर्टाईल लँडला रेंट जास्त मिळेल. नंतर येतो थॉमस माल्टस. थॉमस माल्टसची जी थेअरी होती ती कंप्लीटली फेल झाली होती. कारण जशी-जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, तर त्याची थेअरी एका प्रकारे त्याचे प्रेडिक्शन इनॲक्युरेट प्रूव्ह झाले. त्यांनी एक एसे लिहिला होता प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या नावाने 1798 मध्ये. पण ही जी थेअरी आहे जरी फेल झाली असली तरी हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स ठेवते. कारण त्यांनी एका प्रकारे एक्सप्लेन करायचा ट्राय केलं होतं. फेमस थेअरी आहे त्याची ही, जिथे तो बोलतो की पॉप्युलेशनची जी ग्रोथ होती, म्हणजे लोकसंख्येची जी ग्रोथ होती ती जिओमेट्रिक होते. जिओमेट्रिक म्हणजे
2चे 4 होतील, 4 ते 8 होतील, 8चे 16 होतील. म्हणजे आपण बघतोय की जी संख्या समोर जाईल ती डबल होऊन जाईल. जी संख्या वाढेल ती डबल होऊन जाईल. त्यानंतर अर्थमॅटिक म्हणजे जे फूड आहे, फूड प्रोडक्शन किंवा फूड सप्लाय आहे ते अर्थमॅटिक वेनी ग्रो करते. म्हणजे 2चे 4 होतील, 4 ते 6 होतील, 6चे 8 होतील. म्हणजे त्याचा बोलायचा अर्थ हा होता, की एंड पोहोचता-पोहोचता 16 जे आहे ते मोठं आहे 18 पेक्षा. म्हणजे पॉप्युलेशन लवकर वाढणार आणि फूड सप्लायला एका प्रकारे ओव्हरथ्रो करणार, टॉपल करणार किंवा साइडलाईन करून देणार. परत एका एक्झाम्पलने आपण समजू. हा एक व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती आहे. हे दोघं पळतायत 1600 मीटर पोलीस भरतीवाले. हा रोड आहे. यांनी घेतलं बाबा ओव्हर-एस. यांनी घेतलं स्टेरॉइड. स्टेरॉइड घेतल्यामुळे याची स्पीड चित्त्यासारखी झाली. हा 2चा हा 2चा 4 किलोमीटरवर पोहोचला, 4चा 6 वर, 4चा 8 वर, 8चा 16 वर. म्हणजे रेस फिनिश करता हा 16 किलोमीटर प्रति घंट्याच्या स्पीडने पोहोचलाय. हा ओआरएस पिणारा पहिले 2 वर, नंतर 4 वर, नंतर 6 वर आणि 8 वर रेस फिनिश करता. म्हणजे याचं दुप्पट झालंय ना. तर एका प्रकारे याने याला मागेच पाडलंय. तर हीच संकल्पना तो बोलायचा प्रयत्न करत होता, की जी पॉप्युलेशन आहे ती इतक्या प्रमाणात वाढेल, की फूड सप्लायला ते एका प्रकारे ओव्हरथ्रो करेल. फूड सप्लाय लिमिटेड होऊन जाईल आणि लोकांना फूड इनफ अमाउंटमध्ये मिळणार नाही. ही संकल्पना होती थॉमस माल्टसची. नंतर येतो कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स कम्युनिझमचा जनक मानला जातो. या ठिकाणी मीन्स ऑफ प्रोडक्शन जे आहे, मीन्स ऑफ प्रोडक्शनसाठी पण एक अलग लेक्चर आहे, जिथे आपण लँड काय असतं, रेंट काय असतो, इंटरेस्ट काय असतो, एंटरप्रेन्योर काय असतो आणि बाकी गोष्टी काय असतात त्याच्यामध्ये मीन्स ऑफ प्रोडक्शनमध्ये लँडचे कोणते टाईप आहे, रेंटचे कोणते टाईप आहे, इंटरेस्टचे किंवा मग एंटरप्रेन्योरचे या सगळ्या गोष्टीबद्दल आपण तिथे डिस्कस करू. तो आपला आजचा टॉपिक आहे नाही. कार्ल मार्क्स जो आहे तो कम्युनिझमचा जनक मानला जातो. त्यांनी 2 बुक्स लिहिले होते. एक होतं दास कॅपिटल आणि एक होतं कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो जो लिहिला होता तो एकट्यानं नव्हता लिहिला. त्याच्यासोबत अजून एक रायटर होता. कॅपिटलिझमचा हा सगळ्यात मोठा क्रिटिक होता. नावं ठेवायचा कॅपिटलिझमला. कॅपिटलिझमला नावं का ठेवत होता कार्ल मार्क्स किंवा याची निंदा का करत होता? त्याचं असं म्हणणं होतं, की कॅपिटलिझम जो आहे तो समाजामध्ये इनइक्वॅलिटी क्रिएट करतो. तर करतो का? आजच्या समाजामध्ये इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं, तर इंडियामध्ये 4% कॅपिटलिस्ट असे जे X% वेल्थवर कंट्रोल ठेवतात. कशावर? वेल्थवर. म्हणजे X% भारतातली संपत्ती म्हणजे काहीतरी पर्सेंट संपत्ती फक्त 4% फॅमिलीजकडे, रिच फॅमिलीजकडे. तर नक्कीच डिव्हाईड करतो कॅपिटलिझम. आपण असं बोलू शकतो. हे इंडियाच्याच कॉन्टेक्स्टमध्ये नाही. तुम्ही जगभरात फिरा, कॅपिटलिझम एक चुकीची गोष्ट कधी होऊन जाते ज्यावेळेस मोनोपोली एक्झिस्ट करते. कॉर्पोरेट कल्चर इतकं जास्त डॉमिनेट करायला चालू करते, की लेबर लॉज जे आहे ते एक्झिस्टन्समध्ये राहत नाही. लेबर लॉज एक्झिस्टन्समध्ये नाही राहत, ना कॉन्ट्रॅक्ट रूल्स, ना ॲग्रीमेंट कोणत्याच गोष्टी एक्झिस्टन्समध्ये नाही राहत. फक्त कॉम्पिटिशन असते. त्याच्यासाठी कॉम्पिटिशन ॲक्ट आणा, तुम्ही लेबर कोर्ट करा, काहीही करा, या लोकांना काही फरक नाही पडत. कारण पैसा बोलतो प्रत्येक ठिकाणी. तर आपण बोलायचं झालं कार्ल मार्क्सचं त्याचं बोलणं होतं, की कॅपिटलिझम इनइक्वॅलिटी क्रिएट करतो समाजामध्ये. म्हणजे 2 ग्रुप क्रिएट करतो. एक आहे ओनर ग्रुप म्हणजेच ओनर क्लास ज्याला बुर्जुआझी बोलतात आणि एक प्रोलेटरिएट्स ज्याला आपण वर्कर क्लास बोलतो. तर वर्कर क्लास आणि ओनर क्लास या 2 क्लास एमर्ज होतील जेव्हा कॅपिटलिझम असेल. या 2 क्लासमध्ये काय असेल? इनइक्वॅलिटी असेल, असमानता असेल. असमानता असल्यामुळे काय होईल, की यांच्यामध्ये स्ट्रगल निर्माण होईल किंवा कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल. त्यांनी लेबर थिअरी ऑफ व्हॅल्यूबद्दल पण बोललाय. म्हणजे हा एक वर्कर आहे. या वर्करनी काम केलं, श्रम केलं, लेबर सारखं काम केलं. त्यांनी एका प्रकारे ही वस्तू तयार केली, ज्याची किंमत आहे ₹100 आणि हा आहे त्याचा मालक म्हणजेच ओनर क्लासवाला. त्याचा गोल काय? प्रॉफिट. प्रॉफिट जनरेट करणे म्हणजेच नफा कमवणे. तर यांनी ही वस्तू तयार केली म्हणजेच वर्करनी व्हॅल्यू क्रिएट केली. वर्करनी व्हॅल्यू क्रिएट केली. या बाबांनी ही वस्तू उचलली, इकडे कोणाला तरी विकून टाकली ₹100 मध्ये. तर कॅपिटलिस्ट काय करतो? अर्न प्रॉफिट फ्रॉम वर्कर्स लेबर. म्हणजे कॅपिटलिस्टनी काय केलं? ही वस्तू ₹100 याला विकली. 10 रुपये याला पगार दिली आणि जो ₹90 उरले, तो कॅपिटलिस्टचा प्रॉफिट आहे. हेच ते लेबर थिअरी ऑफ व्हॅल्यूमध्ये एक्सप्लेन करत आहे.
त्यानंतर सरप्लस व्हॅल्यूची पण त्यांनी संकल्पना मांडली, की डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू क्रिएटेड बाय वर्कर अँड वेजेस पेड टू वर्कर. म्हणजेच जर समजा ₹100 ची वस्तू एखाद्या वर्करनी बनवलेली आहे, त्यांनी ₹80 मध्ये ती वस्तू सॉरी जर समजा ₹100 ची वस्तू बनवलेली आहे एका वर्करनी, म्हणजे व्हॅल्यू क्रिएटेड बाय वर्कर किती आहे? ₹100 आणि वेजेस पेड टू वर्कर. जर समजा ₹20 त्याला पगार मिळत असेल, वेजेस मिळत असेल, त्याच्या क्रिएटेड व्हॅल्यूवर, तो उरलेला जो अमाउंट राहील ₹80 तर तो काय राहील? कॅपिटलिस्टचा प्रॉफिट राहील. म्हणजेच कॅपिटलिस्ट जो आहे, तो एका प्रकारे प्रॉफिट कशावरून कमवतोय? व्हॅल्यू क्रिएटेड बाय वर्करवर. व्हॅल्यू क्रिएटेड बाय वर्कर इज नथिंग बट प्रॉफिट ऑफ कॅपिटलिस्ट. म्हणजे कॅपिटलिस्टचा एका प्रकारे प्रॉफिट राहील हा ₹80. हेच सरप्लस व्हॅल्यूमध्ये तो बोललाय. क्लास स्ट्रगलबद्दल पण कार्ल मार्क्सनी बरेचसे लेखन केले त्यांच्या रायटिंग्समध्ये. जसं मी फ्रेंच रिव्होल्यूशन याच्यामुळे डिस्कस केलं होतं. आपण बघितलं होतं बुर्जुआझी. याला ओनर क्लास पण बोलतात आणि बऱ्याचशा ठिकाणी याला मिडल क्लास पण बोलतात. मिडल क्लास कोणती क्लास आहे? पण अशी लोअर मिडल क्लास नाही. वेल्दी मिडल क्लास. वेल्दी मिडल क्लासलाच बुर्जुआझी किंवा ओनर क्लास फ्रेंच रिव्होल्यूशनच्या टाईमला बोलायचं आणि प्रोलेटरियट्स वर्कर क्लासला बोललं जायचं. तर सोसायटीमध्ये 2 ग्रुप असे तयार होतील असं मानणं होतं कार्ल मार्क्सचं. कशामुळे? कॅपिटलिझममुळे. एक राहील ओनर क्लास, दुसरी राहील वर्कर क्लास. फ्रेंच टर्म्स आहेत या दोन्ही पण टर्म्स बुर्जुआझी आणि प्रोलेटरियट्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की कोणत्या टर्म कोणत्या गोष्टीसाठी यूज केले गेले होते. फ्रेंच टर्म्स आहेत बुर्जुआझी आणि प्रोलेटरियट म्हणजे ओनर क्लास आणि वर्कर क्लास हे 2 नवीन गट तयार होतील. कशामुळे? कॅपिटलिझममुळे. म्हणजेच कॅपिटलिझममुळे तयार होणारे हे 2 ग्रुप तयार होतील. ज्याच्यामध्ये बुर्जुआझी ओनर क्लासला बोलले जाईल आणि प्रोलेटरियट्स वर्किंग क्लासला बोलले जाईल. कार्ल मार्क्सचं काय म्हणणं होतं, काय मत होतं, की जे हे नवीन क्लास तयार होतील, हे जे 2 क्लास तयार होतील, यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट जे तयार होतील. कॉन्फ्लिक्ट जे असतील, त्या कॉन्फ्लिक्टमुळे हिस्ट्री तयार होईल किंवा हिस्ट्री लिहिली जाईल. तर हिस्ट्रीचा अर्थ काय होतो? हिस्ट्रीचा अर्थ होतो कॉजेस म्हणजेच कारण प्लस इफेक्ट इज इक्वल टू हिस्ट्री. म्हणजेच कॉजेस म्हणजेच कारण आणि परिणाम. काही कारणं होतील ज्याच्यामुळे काही परिणाम दिसून येतील, काही इफेक्ट दिसून येतील. ते समोर जाऊन हिस्ट्री असेल. त्यालाच आपण हिस्ट्री बोलतो. तर कार्ल मार्क्सचं काय मत होतं, की कॉन्फ्लिक्ट जे निर्माण होतील बुर्जुआझीमध्ये आणि प्रोलेटरियट्समध्ये किंवा ओनर आणि वर्कर क्लासमुळे, त्याच्यामुळेच हिस्ट्री तयार होईल किंवा हिस्ट्री ड्राईव्ह होईल एका प्रकारे. आणि त्याचं मत हेच होतं, की जे ग्रुप्स आहेत म्हणजे आपलं ओनर क्लास आणि जे वर्किंग क्लास आहे, यांच्यामध्ये जर युद्ध झालं किंवा कॉन्फ्लिक्ट झाले, तर याचा विनर नेहमी वर्किंग क्लास राहील. जे आपण फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये पण बघितलं. एका साईडला नोबेल्स होते, लॉर्ड्स होते, किंग्ज होते, नाईट्स होते. एका साईडला वर्किंग क्लास म्हणजे बुर्जुआझी होते, पीझंट्स होते. यांना तरी एका प्रकारे आपण इकडे मिडलमॅन कन्सिडर करू शकतो. पण पीझंट्स, सर्ब्स आणि जे बाकी खालच्या तबक्याचे लोकं होते, ते जिंकले कारण ते वर्किंग क्लास होती. कोणासोबत? ओनर क्लाससोबत. हे फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये बघितलं आणि हेच कार्ल मार्क्सने त्याच्या रायटिंग्समध्ये लिहिलं. मग येतो आल्फ्रेड मार्शल. त्यांनी बुक लिहिली होती प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स इन इयर 1890 म्हणजे 1890 मध्ये त्यांनी प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक लिहिलं होतं आल्फ्रेड मार्शलनी. त्यांनी मॉडर्न डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला एका प्रकारे इकॉनॉमिक्सची. म्हणजे इकॉनॉमिक्स काहीच स्टडी नाही करत. इकॉनॉमिक्स एक अशी विंग आहे किंवा एक अशी ब्रांच आहे ती स्टडी करते मॅनकाइंडला. म्हणजे माणसाच्या ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफला म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये माणूस काय करतो ते इकॉनॉमिक्स स्टडी करते. असं मानणं होतं अल्फ्रेड मार्शलचं, जी मॉडर्न एक डेफिनेशन आहे. त्यांनी डिमांड आणि सप्लायवर पण डिस्कशन केलं. त्यांनी इलॅस्टिसिटीवर पण डिस्कशन केलं, जे आपण समोर बघू. मार्शलने एका प्रकारे फॉर्म्युलाइज केलं मार्केट ॲनालिसिसला. आणि जितक्या पण स्कूल लेव्हल इकॉनॉमिक्स आहे किंवा बेसिक लेव्हल इकॉनॉमिक्स आहे, त्याच्या ज्या थिअरीज आहेत, ते इथूनच ओरिजिनेट झालेलं आहे. म्हणजे डिमांड अँड सप्लायमधून तो काय बोलतोय, की जितकी जास्त डिमांड असेल, जितकी कमी सप्लाय असेल, तितके प्राइसेसवर इम्पॅक्ट होईल. ते सगळं काही तो बोललाय. इलॅस्टिसिटीच्या संकल्पनामध्ये काय मेजर ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजेच किती
काय परिणाम होतील? म्हणजे परिणामाचा एका प्रकारे मेजर करणं किंवा मोजमापन करणे. तर रिस्पॉन्सिव्हनेस किंवा एका प्रकारे प्रतिक्रिया किंवा परिणाम यालाच आपण इलॅस्टिसिटी बोलतो. जसं की डिमांड आहे. डिमांडचा अर्थ होतो मागणी. एखाद्या गोष्टीची मागणी वाढली. नंतर एक संकल्पना येते सप्लाय. ज्यालाच आपण बोलतो पुरवठा. पुरवठा जर कमी असला आणि डिमांड म्हणजेच मागणी जास्त असली, तर वस्तूची किंमत काय होते रे? मागणी जास्त आहे, डिमांड कमी आहे, तर वस्तूची किंमत वाढेल. म्हणजेच इथे जी प्राईस आहे, ती वाढलेली आहे. प्राईसमध्ये जर चेंज झाला, तर डिमांडमध्ये पण चेंज होईल. तर डिमांड इथे काय बनला? इलॅस्टिसिटी. म्हणजेच काय? डिमांड इलॅस्टिक आहे. तर प्राईसमध्ये चेंज झाला, तर डिमांडमध्ये चेंज होईल. तर डिमांडमध्ये चेंज झाला आणि प्राईसमध्ये चेंज झाला, तर प्राईस इलॅस्टिक होऊन जाईल. त्यालाच इलॅस्टिसिटी बोलले, म्हणजेच मेजर ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस बोलले. नंतर जर समजा डिमांड कमी झाली, सप्लाय वाढला, तर प्राईस काय झाली? कमी झाली. या रिलेशनला तुम्ही कुठेतरी नोट करून कारण जेव्हा आपण डिमांड सप्लायबद्दल डिस्कशन करू, तेव्हा हा एक इम्पॉर्टंट पॉइंट बनून जाईल. तर येतो कन्झ्युमर सरप्लसचा कन्सेप्ट. डिफरन्स बिटवीन म्हणजे कोणत्या गोष्टीतला फरक दाखवण्याचा प्रयत्न करताय ते प्रयत्न करताय की कन्झ्युमर इज विलिंग टू पे म्हणजे कन्झ्युमरला किती पैसे द्यायचे होते आणि ॲक्चुअली त्यांनी किती पे केले. या दोन्हीमधला जो फरक आहे तो कन्झ्युमर सरप्लस बनेल. असं समजू की हा एक व्यक्ती आहे, ज्याला कार घ्यायची होती अल्टो. अल्टो 800 त्याला कार पर्चेस करायची होती, जिची त्यांनी असं मनात ठरवून ठेवलं होतं की 2,00,000 पर्यंत पैसे देईल. की अल्टो 800 जर मला भेटली एखादी, तर मी 2,00,000 पर्यंत पैसे देऊ शकेल किंवा माझी इच्छा आहे की मी 2,00,000 पर्यंत ती डील क्लोज करेल. पण त्यांनी ॲक्चुअल अमाउंट किती पे केला? 1,80,000. मग जेव्हा आपण याच्यामधून डिफरन्स काढतो, तर ₹20,000 उरले. ते ₹20,000 उरले तेच कन्झ्युमर सरप्लस आहे. ही जी व्हॅल्यू आहे, ही ती व्हॅल्यू आहे जे त्याला इच्छा होती त्याची, की इतक्यापर्यंत मी घेऊ शकेल किंवा अफोर्ड करू शकेल. आणि ही जी व्हॅल्यू आहे, ती ॲक्चुअल प्राईस जी त्यांनी पे केलेली व्हॅल्यू आहे. जेव्हा आपण या दोन्हीमधला डिफरन्स काढतो, तर आपल्याला 20,000 मिळते. ते 20,000 मिळालं, तर 20,000च काही नाही पण कन्झ्युमर सरप्लस. नंतर येतो ए-सी-पी-गो. यांनी इकॉनॉमिक वेल्फेअरबद्दल जास्त डिस्कशन केलंय किंवा वेल्फेअर इकॉनॉमी म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी जी इकॉनॉमी किंवा अर्थशास्त्राचा यूज होईल त्याबद्दल तो बोललाय. इकॉनॉमिक्स ऑफ वेल्फेअर त्यांनी एक बुक लिहिलं होतं. वेल्फेअर इकॉनॉमिक्सबद्दल त्यांनी चर्चा केली होती. म्हणजे समाज कल्याण किंवा जनकल्याणासाठी जे अर्थशास्त्र यूज होईल त्याच्याबद्दल तो बोलला होता. इकॉनॉमिक्स शुड इम्प्रूव्ह सोशल वेल्फेअर असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे इकॉनॉमिक्समुळे सामाजिक स्थिती चेंज झाली पाहिजे किंवा समाजाचं कल्याण झालं पाहिजे. समाज कल्याण. समाज कल्याण करण्यासाठी अर्थशास्त्राचा उपयोग किंवा वापर कसा केला जाईल त्याबद्दल ए-सी-पी-गोनी लिहिलं होतं. त्यांनी एक्सटर्नॅलिटीज, पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज आणि निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज सारख्या पण कन्सेप्टला जन्म दिला होता किंवा एका प्रकारे आयडिया दिली होती. इफेक्ट ऑन थर्ड पार्टीजमध्ये एक्सटर्नॅलिटीज होतं. म्हणजे थर्ड पार्टीवर होणारा परिणाम, कोणत्याही गोष्टीचा थर्ड पार्टीवर होणारा परिणाम म्हणजेच एक्सटर्नॅलिटीज. म्हणजेच एक्झाम्पल बघू. पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी म्हणजे पॉझिटिव्ह सेन्समध्ये होणाऱ्या एक्सटर्नॅलिटीज. एज्युकेशन इथे एक्सटर्नॅलिटी आहे. म्हणजे एज्युकेशन बेनिफिट सोसायटी. बेनिफिट काय आहे? इफेक्ट आहे. कशावर होतोय? थर्ड पार्टीवर होतोय. थर्ड पार्टी काय आहे? सोसायटी. तर इथे आपण ह्या डेफिनेशननुसार काय बोलू शकतो, की एज्युकेशन इज एक्सटर्नॅलिटी दॅट इफेक्ट सोसायटी दॅट इज थर्ड पार्टी. म्हणजेच एज्युकेशनमुळे काय फायदा होतोय? एज्युकेशनमुळे फायदा होतोय. कशाला होतोय? थर्ड पार्टीला. थर्ड पार्टी कोण आहे? तर सोसायटी आहे. तर याला आपण पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी बोलू शकतो. निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीचं बोलायचं झालं तर पोल्युशन हार्म्स सोसायटी. तर पोल्युशन इथे एक्सटर्नॅलिटी आहे. हार्म्स इथे इफेक्ट आहे आणि सोसायटी इथे थर्ड पार्टी आहे. पोल्युशनचा दुष्परिणाम कशावर होतोय? सोसायटीवर होतोय, थर्ड पार्टीवर होतोय. तर यालाच एक्सटर्नॅलिटीची थेअरीमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलंय. तर ए-सी पिगू झाल्यानंतर जॉन मेनियार्ड केन्स नावाचा एक व्यक्ती आला. तो व्यक्ती खूप जास्त इम्पॉर्टन्स ठेवतो फिजिकल पॉलिसीमध्ये किंवा क्रायसिसच्या टाईममध्ये. आपत्कालीन स्थितीमध्ये जे गव्हर्नमेंट इकॉनॉमिक धोरण राबवते प्रत्येक देशामध्ये, ते जास्त करून जॉन केनियार्ड मेन्सच्या थेअरीवर डिपेंडंट आहे. म्हणजे एका प्रकारे याने आपल्याला फिजिकलबद्दल शिकवलेलं आहे. म्हणजे फिजिकल पॉलिसीबद्दल शिकवलेलं आहे. जिथे गव्हर्नमेंट एका प्रकारे इकॉनॉमीमध्ये पैसा पंप करते.
जर बोलायचं झालं याच्या रायटिंग्सबद्दल तर त्यांनी एक बुक लिहिली होती किंवा एसे लिहिला होता दॅट इज जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट अँड इंटरेस्ट अँड मनी. ही आली होती 1936 मध्ये. ऐतिहासिक बॅकग्राऊंडबद्दल जर आपण बोलायला गेलो, की ही थेअरी कधी आली होती? तर ग्रेट डिप्रेशन जेव्हा चालू होतं 1929 मध्ये मास अनएम्प्लॉयमेंट होती आणि मार्केट जे आहे ते स्वतः रिकव्हर नव्हतं करू शकत स्वतःहून. तर याच्या मागचे कारणं कोणकोणते होते? वर्ल्ड वॉर एक कारण होतं. वर्ल्ड वॉर 1 मुळे जे झालेले दुष्परिणाम होते जगावर, त्याच्यामुळे ग्रेट डिप्रेशन आलं होतं. स्टॉक मार्केट क्रॅश झालं होतं. स्टॉक मार्केट क्रॅश झाल्यामुळे पण इकॉनॉमीवर परिणाम झाले होते. अनएम्प्लॉयमेंट आलं होतं आणि बँकिंग फेल्युअर झालं होतं. म्हणजे जे बँकिंग सेक्टर आहे ते कंप्लीटली फेल झालं होतं आपला लोन रिकव्हर करण्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टीमुळे ग्रेट डिप्रेशन सारखी वेळ आली होती जिथे मास अनएम्प्लॉयमेंट होतं. मार्केट स्वतःहून ऑटोमॅटिकली रिकव्हर नव्हतं करू शकत. या गोष्टीमुळे जॉन केनियार्ड मेन्सचं एक महत्त्वाची भूमिका होती, की त्यांनी एक सोल्युशन दिलं या सगळ्या गोष्टीवर, की गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे? गव्हर्नमेंटनी इकॉनॉमीमध्ये पैसा पंप केला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट शुड स्पेंड मनी ड्युरिंग रिसेशन. रिसेशनचा अर्थ होतो मंदी. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये मंदी असेल, महागाई वाढलेली असेल, बेरोजगारी असेल, डिप्रेशनसारखी सिच्युएशन असेल, बँकिंग सेक्टर फेल झाले असतील, स्टॉक मार्केट फेल झालं असेल, कोलॅप्स झाला असेल, अशा वेळेस गव्हर्नमेंटचं काम आहे स्पेंड करणं, मनी स्पेंड करणं. म्हणजे ज्यावेळेस गव्हर्नमेंट मनी स्पेंड करेल, त्यावेळेस काय होईल? डिमांड इन्क्रीज होईल आणि जॉब क्रिएट होतील. या गोष्टीमुळे जे यासारख्या सिच्युएशन जन्माला येतात किंवा इकॉनॉमिकल क्रायसिस येते, त्यातून व्यक्ती बाहेर पडू शकेल किंवा गव्हर्नमेंट बाहेर पडू शकेल, देश बाहेर पडू शकेल. कंप्लीटली या थेअरीनी किंवा सोल्युशननी इकॉनॉमिक पॉलिसी जी आहे वर्ल्ड वाईड ती चेंज केली. मॉडर्न गव्हर्नमेंट जे आहे ते आज पण केनियन प्रिन्सिपल्सला फॉलो करतात. कधी? ज्यावेळेस क्रायसिस येते किंवा एखादं संकट येते, आर्थिक संकट येते, त्यावेळेसच केनियन सिद्धांताचा वापर होतो. म्हणजे काय बोललाय केन्स, की गव्हर्नमेंटला मंदीच्या वेळेस काय करायचं आहे? इकॉनॉमीमध्ये पैसा पंप करायचा आहे, म्हणजे पैसा वाढवायचा आहे. ज्याच्यामुळे काय होईल? जॉब क्रिएट होतील आणि डिमांड वाढेल. याला आपण ज्यावेळेस बँकिंगबद्दल डिस्कशन करू, तिथे पण डिस्कस करणार आहे. पण एकदा रेपोबद्दल जर तुम्हाला आयडिया असेल, तर तुम्ही प्लीज कमेंट डाउन करा. आणि रिव्हर्स रेपो. या ज्या 2 टूल्स आहे, याला आपण मॉनिटरी टूल्समध्ये डिस्कस करू. तर याचा वापर करून बँक एकतर इंटरेस्ट रेट वाढवते, नाहीतर कमी करते. जर इंटरेस्ट रेट वाढला, तर मार्केटमध्ये जो पैसा आहे, तो कमी होऊन जाईल. म्हणजे लिक्विडिटी कमी होऊन जाईल. जर इंटरेस्ट रेट कमी झाला, मार्केटमध्ये पैसा वाढेल. तर अशा क्रायसिसच्या सिच्युएशनमध्ये आपण बघतो, की गव्हर्नमेंट जनरली इंटरेस्ट रेट कमी करून टाकते लोन्सवर. म्हणजे लोकं पैसे घेतील, काहीतरी डिमांडवाली गोष्ट करतील, जॉब क्रिएट होईल आणि क्रायसिस एंड होईल. तर यासारख्या सिद्धांताला जॉन मेडियार्ड केन्सनी एका प्रकारे चालना दिली होती. नंतर येतो लिओनल रॉबिन्स. म्हणजेच 1932 मध्ये यांनी अशी इकॉनॉमिक्सची एक डेफिनेशन दिली होती, की सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर. असं सायन्स जे ह्युमन बिहेवियरला स्टडी करेल आणि रिलेशनशिप स्टडी करेल एका प्रकारे बिटवीन एंड्स अँड स्कार्स. म्हणजे कमी असलेले किंवा लिमिटेड रिसोर्सेस असलेल्या गोष्टींमध्ये आणि मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. अल्टरनेटिव्ह युजेसचा अर्थ काय होतो? जसं आपण डिस्कस केलं होतं, की एक रिसोर्सेस आहे. सॉरी, तुमच्याकडे ₹1000 आहे. ₹1000 तुमच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही एक तर लँड बाय करू शकता, मूव्ही जाऊ शकता, बुक परचेस करू शकता, कॅमेरा घेऊ शकता, मोबाईल बाय करू शकता. तर या 1000 मध्ये तुम्ही मल्टिपल जे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, हे तुमच्याकडे काय अल्टरनेटिव्ह युजेस. ₹1000 चे कोणकोणते अल्टरनेटिव्ह युजेस होऊ शकतात. पण त्याच्यानुसार म्हणजे लिओनल रॉबिन्सनुसार काय बोलणं होतं, की हा ₹1000 तुम्ही एकाच गोष्टीवर खर्च करू शकता आणि एकदा खर्च केलेला पैसा तुमच्याकडे परत येणार नाही. म्हणजे ₹1000 चा वापर एकदाच होणार आहे. जरी तुमच्याजवळ मल्टिपल अल्टरनेटिव्हज अवेलेबल असतील तरी. तर ही संकल्पना लिओनल रॉबिन्सनी मांडली होती. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये ही जी डेफिनेशन आहे इकॉनॉमिक्सची, ही मोस्ट ॲक्सेप्टेड डेफिनेशन आहे. एक ही आणि एक ती दुसरी. पॉल सॅम्युएल्सन आला जिथे आपलं लेक्चर कंप्लीटली एंड होईल. त्याच्यानंतर लेक्चर एंड होणार आहे. लास्ट स्लाईड आहे.
याला मॉडर्न इकॉनॉमिक्सचा फादर कन्सिडर केलं जातं. म्हणजे मॉडर्न टेक्स्टबुक इकॉनॉमिक्स. मॉडर्न इकॉनॉमिक्सचा फादर ॲडम स्मिथ आहे आणि मॉडर्न टेक्स्टबुक इकॉनॉमिक्सचा फादर पॉल सॅम्युएल्सन आहे. कारण यांनी एका प्रकारे इंटिग्रेटेड स्टडीवर भर दिलाय. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स इंट्रोड्यूस केली, मॅक्रो इकॉनॉमिक्स इंट्रोड्यूस केली, वेलफेअर इकॉनॉमिक्सबद्दल तो बोलला आणि ग्रोथ थेअरीजबद्दल तो बोलला. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये एक कंपनी म्हणजे एखादी कंपनी आहे, फर्म आहे, सेक्टर आहे, फार्म आहे, हाऊस आहे, म्हणजेच इन शॉर्ट इंडिव्हिज्युअल आहे. या सगळ्याची चर्चा एकत्रितपणे न करता सिंगल युनिटमध्ये म्हणजे सिंगल युनिट म्हणून एक कंपनी, एक फर्म, एक सेक्टर, एक फार्म, एक हाऊस, एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती याचं ज्यावेळेस आपण इकॉनॉमिक्स कॅल्क्युलेट करतो किंवा इन्कम कॅल्क्युलेट करतो ते मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये बघतो आपण. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कंपनीची, फर्मची, सेक्टरची, फार्मची, हाऊसची किंवा इंडिव्हिज्युअलची जी आपण इकॉनॉमिक्स स्टडी करतो, ती मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केली जाते. आणि ज्यावेळेस आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सकडे वळतो, तर या सगळ्या ज्या कंपनी, फर्म, सेक्टर, फार्म, हाऊस, नॅशनल इन्कम, इंडिव्हिज्युअल इन्कम या सगळ्या गोष्टीला जेव्हा आपण एक म्हणून म्हणजे होल युनिट म्हणून जेव्हा आपण स्टडी करतो, ते आपण करतो मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. यासारख्या संकल्पना त्यांनी जन्म दिला. वेलफेअर इकॉनॉमिक्स म्हणजे समाज कल्याण करण्यासाठी कोणत्या इकॉनॉमिक्सचा यूज होईल, त्याबद्दल तो बोललाय. ग्रोथ थेअरी जसं की सस्टेनेबल ग्रोथ काय असते, या सगळ्या संकल्पनावर पॉल सॅम्युएल्सननी खूप महत्त्वाचं कामगिरी केली. त्यामुळे आपण त्याला फादर ऑफ मॉडर्न टेक्स्टबुक इकॉनॉमिक्स बोलतो. आणि त्याची जी बुक आहे इकॉनॉमिक्सची, ती वर्ल्ड वाईड इन्फ्लुएन्सर इकॉनॉमिक टेक्स्टबुक म्हणून प्रसिद्ध आहे. याबद्दल आपण डिस्कशन केलं. आता परत रिवाईज करूया, की इकॉनॉमिक थॉट्स कसे इव्हॉल्व झाले. कौटिल्याच्या वेळेस काय होतं, त्यांनी कशावर भर दिला? टॅक्सेशनवर, ॲग्रिकल्चरवर. टॅक्सेशन कसं झालं पाहिजे, एक स्टेट कसा असला पाहिजे. नंतर ग्रीक थिंकर्समध्ये आपण अरिस्टोटल बघितलं, जिथे त्यांनी चर्मिस्टिक्सला एका प्रकारे विरोध केला. इकॉनॉमिया हे टर्म तिथून जनरेट झालं, ज्यांनी आपण इकॉनॉमिक्स बनलेला आहे आजच्या वेळेचा. त्यानंतर मर्कंटाईल्स आले, ज्यांच्यासाठी गोल्ड आणि सिल्वर इम्पॉर्टंट होतं. एक्सपोर्ट सरप्लस इम्पॉर्टंट होतं. नंतर फिजिओक्रॅट्स आले, ज्यांच्या मते ॲग्रिकल्चर रिअल वेल्थ क्रिएट करतो. नंतर आला ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथनी एका प्रकारे कॅपिटलिझमला, फ्री मार्केट इकॉनॉमीला, इन्व्हिजिबल हँड थेअरीला किंवा कॅटेगरायझेशन किंवा लेबरचा स्पेशलाइज स्किल्समध्ये ब्रेकडाऊन करण्याबद्दल बोलला. नंतर आला रिकार्डो, ज्यांनी इंटरनॅशनल ट्रेडबद्दल बोलला. माल्टस एक फेल्ड थेअरी घेऊन आला, जिओमॅट्रिक आणि अर्थमॅटिक ग्रोथवाली. नंतर मार्क्स आला, जो कम्युनिझमबद्दल बोलला. नंतर आला मार्शल. अल्फ्रेड मार्शलने एक डेफिनेशन दिली आपल्याला इकॉनॉमिक्सची. नंतर वेलफेअर इकॉनॉमिक्सबद्दल बोलायला आला पिगो. केन्स आला, ज्यांनी फिस्कल पॉलिसी किंवा क्रायसिसच्या वेळेस गव्हर्नमेंटनी इकॉनॉमीमध्ये पैसा पंप केला पाहिजे त्याबद्दल बोलला. नंतर रॉबिन्स आला. रॉबिन्सनी मायक्रो इकॉनॉमी, मॅक्रो इकॉनॉमी सॉरी. नंतर आला रॉबिन्स. लिओनल रॉबिन्सने आपल्याला एक मॉडर्न डेफिनेशन दिली इकॉनॉमिक्सची. आणि लास्टमध्ये आला सॅम्युएल्सन. सॅम्युएल्सननी आपल्याला मायक्रो इकॉनॉमी, मॅक्रो इकॉनॉमी, वेलफेअर इकॉनॉमी आणि बऱ्याचशा गोष्टी इंटिग्रेटेड वेमध्ये शिकवल्या. त्यामुळे आपण त्याला फादर ऑफ टेक्स्टबुक इकॉनॉमिक्स बोलतो आणि रॉबिन्सननी आपल्याला इकॉनॉमिक्सची एक डेफिनेशन दिली. तर हे होतं आपलं रिव्हिजन. कंप्लीटली आपण लेक्चरमध्ये संकल्पना क्लिअर केल्या आहे. इकॉनॉमिक्सबद्दल डिस्कशन केलं आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून काही संकल्पना असतील त्या क्लिअर करू. थँक यू फॉर लिसनिंग मी. जय हिंद.